नमस्कार मित्रांनो, मी अमर खरवडे अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TCS IBPS पॅटर्नचा अंतर्गत झालेला PYQचा पेपर. मित्रांनो, या PYQ पेपरमध्ये आपण सर्व प्रश्न समाविष्ट केलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला मित्रांनो, आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड्स ऑब्लिक अंडरलाइन वर्ड. बघा प्रश्न काय म्हणतो. मित्रांनो बघा, द गिवन वर्ड म्हणजे दिलेला शब्द. आता मित्रांनो, तुम्हाला एक शब्द दिलेला आहे अबंडंट नावाचा. या अबंडंट नावाच्या शब्दाचा तुम्हाला अँटोनिम फाइंड आउट करायचा आहे. तर मित्रांनो, अँटोनिम म्हणजेच काय, तर अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. मग शब्द दिलेला आहे तुम्हाला अबंडंट. मग अबंडंट साठी तुम्हाला विरुद्धार्थी अँटोनिम शब्द फाइंड आउट करायचा आहे. पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे सरप्लस, दुसरा आहे स्केअर्स, तिसरा आहे ब्रिलियंट आणि चौथा आहे रिच. तर मित्रांनो, हा प्रश्न सोडवत असताना महत्वाची बाब काय, जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. तर शब्द आहे मित्रांनो अबंडंट. अबंडंटचा अर्थ होतो एखादी गोष्ट तुमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये असणं किंवा पुरेशा प्रमाणामध्ये असणं, त्याला अबंडंट असं म्हटलं जातं. मग एखादी गोष्ट मुबलक प्रमाणामध्ये आहे तर त्याचा विरुद्धार्थी काय, तर एखादी गोष्ट तुमच्याकडे कमी प्रमाणामध्ये आहे, इनसफिशियंट आहे. तर मग मित्रांनो ऑप्शन आहेत आपल्याकडे सरप्लस, स्केअर्स, ब्रिलियंट, रिच. आता बघायचं की प्रश्न मध्ये जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन कट कसे होतील. आता बघा, ब्रिलियंटचा अर्थ होतो हुशार, म्हणजे हा कट झाला. रिच म्हणजे श्रीमंत, हा सुद्धा ऑप्शन कट झालाय. उरलेत आपल्याकडे दोन, एक आहे सरप्लस, दुसरा आहे स्केअर्स. तर मित्रांनो, आपला ॲक्युरेट आन्सर आहे स्केअर्स. स्केअर्स म्हणजेच काय, तर तुटवडा असणं, एखाद्या गोष्टीची कमतरता भासणं किंवा तुटवडा असणं, त्याला स्केअर्स असं म्हणायचं. आता आपण डिटेल मध्ये बघूया. आता बघा अबंडंट. ओके, अबंडंटचा अर्थ काय, एक्झिस्टिंग इन व्हेरी लार्ज क्वांटिटी. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणं, लार्ज म्हणजे मोठ्या प्रमाणात, क्वांटिटी म्हणजे प्रमाण. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याला तुम्ही अबंडंट असं म्हणता. ओके, मराठीमध्ये त्याला मुबलक असं म्हणतो. दुसरा बघा मित्रांनो स्केअर्स. स्केअर्सचा अर्थ नॉट एक्झिस्टिंग इन लार्ज क्वांटिटी. नॉट एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात नाहीये. कशी अस्तित्वात नाहीये, तर लार्ज क्वांटिटी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीये, म्हणजेच त्या गोष्टीचा तुमच्याकडे तुटवडा आहे. तुटवडा आहे, कमतरता आहे, त्याला तुम्ही स्केअर्स असं म्हणू शकता. तिसरा वर्ड होता मित्रांनो सरप्लस. सरप्लसचा अर्थ काय होतो, अन अमाऊंट दॅट इज एक्स्ट्रा. अशी अमाऊंट आहे जी की एक्स्ट्रा, जास्त प्रमाणामध्ये आहे, किंवा मोर दॅन यू नीड, किंवा त्या गोष्टीची गरज तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आहे, त्याला तुम्ही सरप्लस म्हणता. म्हणजेच त्याला अधिक किंवा जादाचा असणं. एखादी गोष्ट तुमच्याकडे जादाची, जास्तीची असणं, त्याला सरप्लस असं म्हणतात. मग जर मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला अबंडंटचा सिनोनिम, समानार्थी शब्द विचारला असता तर त्याचं ॲक्युरेट आन्सर झालं असतं तुमच्याकडे सरप्लस. पण प्रश्न विचारला अँटोनिम, विरुद्धार्थी सांगा, त्यामुळे अबंडंट पुरेसं असणं, याचा विरुद्धार्थी झाला स्केअर्स. ओके, तिसरा शब्द बघा ब्रिलियंट. ब्रिलियंट म्हणजेच काय, तर समवन व्हेरी क्लेवर, स्किलफुल ऑर सक्सेस. समवन म्हणजे कुणीतरी, क्लेवर म्हणजे हुशार, स्किलफुल म्हणजे कुशल असणारा, आणि सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. असा कुणीतरी व्यक्ती जो यशस्वी आहे, कुशल आहे, बुद्धिमान आहे, त्याला तुम्ही ब्रिलियंट म्हणता. नंतर रिच तर तुम्हाला सर्वांना माहित आहे. रिच म्हणजेच काय, तर पीपल विथ लॉट ऑफ मनी ऑर प्रॉपर्टी. असे लोक बघा, पीपल असे लोक ज्यांच्याकडे लॉट ऑफ मनी, खूप सारा पैसा आहे, किंवा त्यांच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, त्याला रिच म्हणतात. चला आता दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. बघा दुसरा प्रश्न काय म्हणतो, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. मित्रांनो, फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. प्रश्न वाचूया. द बॉय डॅश डॅश ऑन द बर्निंग डेक यस्टरडे. ओके, द बॉय डॅश डॅश ऑन द बर्निंग डेक यस्टरडे. ऑप्शन आहे चार. पहिला ऑप्शन स्टूड, दुसरा आहे तो हॅव स्टूड, तिसरा आहे हॅव स्टँड, आणि चौथा आहे हॅज स्टँड. आता हा प्रश्न सोडवत असताना महत्वाचं काय, तर हा प्रश्न तुम्हाला टेन्सचा वापर करून विचारण्यात आलेला आहे. तर या टेन्सचे सर्व फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे.
मग टेन्सचा प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा तर बघा, काहीतरी एक वर्ड दिलेला असतो. द बॉय डॅश डॅश ऑन द बर्निंग डेक यस्टरडे. मग इथे वर्ड दिला यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल, म्हणजे अशी घटना जी भूतकाळामध्ये घडून गेली. मग ही घडून गेलेली घटना सांगण्यासाठी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतात. मग सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय, तर सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता बघा द बॉय, मग इथे कुठला येईल, स्टूड हा मित्रांनो झालाय फी2 क्रियापदात दुसरं रूप. नंतर आहे हॅव स्टूड. मित्रांनो स्टँड स्टूड स्टूड अशी घटना जर नुकतीच पूर्ण झालेली असेल तिथे प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला येतो. म्हणजेच काय, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस फी3 प्लस ऑब्जेक्ट, हा प्रेझेंट परफेक्टचा, म्हणजे नुकतीच घटना पूर्ण झालेली आहे. जर या वाक्यामध्ये हा रिसेंटली शब्द आला असता, रिसेंटलीचा अर्थ होतो नुकताच, किंवा रिसेंटली ऐवजी शब्द आला असता जस्ट. जस्ट म्हणजे केवळ किंवा लगेच. मग हे शब्द जर आलेले असते तर मग हे ऑप्शन येऊ शकलं असतं, परंतु असे शब्द आलेत का, नाही. शब्द काय आला आपल्याकडे, यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काय, तर काल. ओके, म्हणजे हे ऑप्शन तुमचं रॉंग झालंय. तिसरं बघा, हॅव नंतर स्टँड. मित्रांनो हॅव नंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप असतं, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा कट झालाय. चौथं बघा, हॅज स्टँड. हॅज नंतर सुद्धा फी3 असतं. फॉर्म्युलाच आहे बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस फी3. म्हणजे जेव्हा जेव्हा हॅव हॅज येईल तेव्हा हॅव हॅज समोर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येत असतं. मग हा सुद्धा ऑप्शन कटलाय. म्हणजेच बघा, द बॉय स्टूड ऑन द बर्निंग डेक यस्टरडे. तो मुलगा त्या डेक वरती काल, स्टूड म्हणजेच काय तर उभा टाकला असं आपण त्याला म्हणतो. स्टँड म्हणजे उभं टाकणे. बघा इथे लिहून देतो, STND स्टँड म्हणजे उभं टाकणे. स्टँडचं विटू झालं स्टूड आणि फी3 सुद्धा झालेलं आपल्याकडे स्टूड. ओके, मग याचं ऍक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट स्टूड. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तिसरा प्रश्न बघा, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स, बघा आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. प्रश्न व्यवस्थित वाचूया मित्रांनो. स्पेलिंग मिस्टेकचे तुम्हाला हमखास प्रश्न विचारण्यात येत आहेत. तलाठी भरती असेल किंवा इतर तुमच्या IBPS TCS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असतील, त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेकवर खूप सारे प्रश्न विचारतात. बघा, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स, खाली किती शब्द दिलेत, 4 शब्द दिलेत. ओके, आणि त्या शब्दांपैकी ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. या 4 शब्दांपैकी असा कोणता तरी एक शब्द आहे ज्याची स्पेलिंग चुकीची आहे. ओके, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आणि फाइंड द वर्ड असा शब्द शोधा ज्याची स्पेलिंग करेक्ट नाहीये, चुकीची आहे. वाचूया सगळे शब्द बघा. पहिला दिलाय अनाउन्समेंट, दुसरा दिलाय अचिव्हमेंट, तिसरा दिलाय ऍडव्हर्टाइजमेंट आणि चौथा दिलाय अपिअरन्स. ओके, तर मित्रांनो याची चुकीची स्पेलिंग आहे अनाउन्समेंट. मग अनाउन्समेंटची बरोबर स्पेलिंग काय बघा, ANNOUNCEMENT. बघा स्पेलिंग परत एकदा, ANN. ओके, इथे फक्त एन सिंगल आलेला आहे, इथे डबल एन आलेला नाहीये, म्हणजे इथे चूक झालेला आहे. ओके, ANNOUNCE पाहिजे. इथे मित्रांनो बघा सी नंतर ई नव्हतं, म्हणजे ही स्पेलिंग तुमची काय तर रॉंग आहे. म्हणजे तुमचं ऍक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. अनाउन्समेंटचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची घोषणा करणं, ती जाहीर करणं, त्याला तुम्ही अनाउन्समेंट म्हणू शकता. नंतर बघा अचिव्हमेंट म्हणजे काय, अचिव्हमेंटचा अर्थ होतो एखादी गोष्ट कष्टानं, परिश्रमानं, मेहनतीनं मिळवणं, त्याला तुम्ही अचिव्हमेंट असं म्हणतात. परत एकदा, एखादी गोष्ट कष्टानं, मेहनतीनं, परिश्रमानं मिळवणं, त्याला तुम्ही अचिव्हमेंट असं म्हणू शकता. तिसरा वर्ड आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंटचा अर्थ होतो जाहिरात. ओके, नंतर आहे अपिअरन्स. अपिअरन्सचा अर्थ होतो देखावा किंवा एखाद्या व्यक्तीने घातलेला तो पेहराव आहे, त्याला अपिअरन्स असं म्हणू शकता. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. बघा, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. These sentences, when properly sequenced from a coherent paragraph, select the most logical order of sentences
फ्रॉम अमंग द ऑप्शन. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. मित्रांनो या प्रश्नाला दुसरं एक नाव आहे पॅराजंबल. काय म्हणतात? पॅराजंबल असं म्हणतात. सविस्तर वाचूया. द क्वेश्चन बिलो, खाली जो प्रश्न दिलाय, कन्सिस्ट ऑफ, कन्सिस्ट ऑफचा अर्थ होतो बनलेला असणं. खाली जो प्रश्न दिलाय तो बनलेला आहे कशाने? अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. याच्यामध्ये या प्रश्नाला काही लेबल दिलेत. पहिलं लेबल बघा पी दिले, दुसरं क्यू दिले आणि तिसरं दिले आर. असे पी क्यू आर चे 3 वाक्य, 3 सेंटेन्सेस दिलेले आहेत. पुढे बघा. when properly sequence from a coherent paragraph, म्हणजे त्या सेंटेन्सला तुम्हाला जर सिक्वेन्सने लावायचं असेल तर त्याचा एक कोहरंट पॅराग्राफ बनेल. कोहरंट म्हणजे काय तर मिनिंगफुल. तुम्हाला जो सेंटेन्स दिले ते सेंटेन्स खालीवरी दिलेत, त्यांचा सिक्वेन्स जो आहे, त्यांचा जो क्रम आहे तो क्रम तुम्हाला चुकीचा दिलेला आहे. म्हणजे सिच्युएशन नुसार तुम्हाला सांगायचंय पहिली घटना कधी घडली, दुसरी कधी घडली आणि तिसरी कधी घडली. सर्वप्रथम जे ऑप्शन दिले ते वाचून घेऊया. बघा. द बॉय had a collection of beautiful marbles. बघा, the boy had a collection of beautiful marbles. एक मुलगा आहे, त्या मुलाकडे कलेक्शन म्हणजे साठा होता कशाचा? ब्युटिफुल मार्बल्स. मित्रांनो मार्बल म्हणजे गोट्या. एक मुलगा आहे, त्या मुलाकडे सुंदर अशा गोट्यांचा साठा होता किंवा संच होता किंवा त्याच्याकडे खूप साऱ्या गोट्या जमा होत्या. दुसरं बघा. द बॉय अँड अ गर्ल वर प्लेइंग टुगेदर. एक मुलगा आणि मुलगी एकत्र खेळत होते. बघा व्यवस्थित, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र खेळत होते. तिसरा. द बॉय गेव ऑल हिज मार्बल्स टू द गर्ल फॉर हर कॅन्डीज. मग या मुलाने बघा, द बॉय गेव म्हणजे दिने, गिव्हचं विटू झाला गेव, दिल्या. या मुलाने त्याच्या जवळच्या सगळ्या मार्बल्स कुणाला दिला? त्या मुलीला दिला. कशासाठी? फॉर हर कॅन्डीज, तिच्या कॅन्डीजसाठी, म्हणजे चॉकलेट वगैरे त्यासाठी. आता यावरून तुम्हाला असं कळतंय बाबा घटना चालवली आहे म्हणजे काहीतरी सुरुवात झालेली आहे. आता सर्वात प्रथम सुरुवात कुठून येईल? अ बॉय अँड अ गर्ल वर प्लेइंग टुगेदर. एक मुलगा आणि मुलगी एकत्र खेळत होते. म्हणजे मित्रांनो क्यू पासून आपल्याला सेंटेन्स चालू व्हायला. मग बघा ऑप्शन मध्ये पहिलं दिलाय पी, दुसरं दिलाय क्यू म्हणजे हे येऊ शकतं, तिसरं दिलाय आर. ओके, इथून सुरुवात होईल का? नाही. चौथं दिला आर, इथून सुरुवात होईल का? नाही. म्हणजे क्यू पासून सुरुवात झालेली आहे. म्हणजेच बघा, अ बॉय अँड गर्ल वर प्लेइंग टुगेदर. एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र खेळत होते. दुसरा आलाय बघा पी. कसं बघा पी. द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ ब्युटिफुल मार्बल्स. एकत्र खेळत होते. एकत्र खेळत असताना त्यांना असं कळालं की त्या मुलाकडे काय येतं तर त्या मार्बलचा, त्या गोट्यांचं त्याच्याकडे कलेक्शन आहे, साठ आहेत किंवा समूह आहे त्याच्याकडे. ओके. मग तिसरी गोष्ट काय होईल? त्याच्याकडे ज्या मार्बल होत्या त्या बघा त्यांनी कुणाला दिल्या? द बॉय गेव ऑल हिज मार्बल. म्हणजे कनेक्ट बघा, मार्बलला कनेक्ट झालं, इथे मार्बल शब्द, कनेक्टिंग वर्ड शोधायचे. ओके. मग त्याच्या जवळ असणाऱ्या सगळ्या मार्बल, सगळ्या गोट्या त्याने कुणाला दिल्या? मुलीला दिल्या, तिच्या कॅन्डीज साठी दिला. मग यावरून असं आढळतं की ऑप्शन नंबर सेकंड क्यू पी आर हा तुमचा करेक्ट सिक्वेन्स आहे. ओके. चला पुढे बघा. डायरेक्शन. Select the most appropriate synonym of the given words or underline word. बघा, select the most appropriate synonym. मित्रांनो सिनोनिमचा अर्थ होतो समानार्थी शब्द. सिनोनिम म्हणजे काय? समानार्थी शब्द. आता मित्रांनो तुम्हाला सिनोनिम समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. वर्ड दिलेला आहे रिव्हील. ओके, रिव्हील. रिव्हील साठी 4 ऑप्शन. ए म्हणतो कर्ब, बी म्हणतो फेल, सी म्हणतो डार्कन, डी म्हणतो डिस्क्लोज. ओके. आता बघा रिव्हील शब्द आहे. रिव्हील. रिव्हीलचा अर्थ होतो एखादी गोष्ट उघड करणे. रिव्हील म्हणजे काय? एखादी गोष्ट उघड करणे, त्याला तुम्ही रिव्हील असं म्हणता. मग उघड करणं यासाठी समानार्थी शब्द शोधा. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, डिस्क्लोज. काय? डिस्क्लोज. आता बाकीच्या शब्दांना सुद्धा डिटेलमध्ये बघूया. बघा रिव्हील म्हणजे काय? टू मेक नोन ऑर शो समथिंग युजुअली सिक्रेट ऑर हिडन. मराठीमध्ये उघड करणे. बघा टू मेक नोन, बघा एखादी गोष्ट सर्वांच्या परिचयाची करणं. नोन म्हणजे माहिती असलेली करणं. ऑर शो समथिंग किंवा इतरांना ती दाखवणं. युजुअली विशेषतः कशाही असेल गोष्ट, सिक्रेट असेल, गुप्त असेल किंवा हिडन. HID हाईड म्हणजे लपलेली असणं. हाईडचं विटू झालं हिड आणि फित्री झालं हिडन. मग रिव्हील काय म्हणतो?
एखादी गोष्ट जी की खूप सिक्रेट आहे, लपून ठेवलेली आहे किंवा हिडन आहे, तर त्या गोष्टीला उघड करणं त्याला रिव्हील असं म्हणतात. ही रिव्हील द ट्रूथ इन फ्रंट ऑफ मी. त्याने माझ्या समोर सत्य उघड केलं. सत्य आहे, एखाद्याचा खून झालेला आहे, तो माहित नाही कोणी केलाय काय नाही, तर एखाद्या न्यूज चॅनलवाल्यांनी ते रिव्हील केले, सत्य केले, उघड केले. एखादा स्कॅम आहे, समजा स्कॅम झालाय, काहीतरी हजारो करोडचा स्कॅम झालाय आणि तो स्कॅम कुणीतरी पत्रकारांनी उघड केलाय, म्हणजे तो काय केलाय, रिव्हील केलाय. आपल्याजवळ एखादी वस्तू आली, आपण ती उघडली, तिथे ओपन शब्द वापरतो, पण एखादी गोष्ट लपून ठेवलेली आहे आणि ती कुणीतरी उघडली, तिथे प्रॉपर शब्द येतो रिव्हील. दुसरं बघा डिस्क्लोज, तो त्याचा सिनोनिम झाला. टू टेल समथिंग टू समबडी. बघा टेल म्हणजे सांगणे, समथिंग म्हणजे काहीतरी, समबडी म्हणजे कुणाला, मग कुणाला तरी काहीतरी सांगणं. ऑर टू मेक समथिंग नोन पब्लिकली. टू मेक समथिंग नोन पब्लिकली म्हणजे जाहीररित्या कुणाला तरी एखादी गोष्ट सांगणं, पब्लिकली सर्व लोकांसमोर ती उघड करणं, त्याला तुम्ही डिस्क्लोज असं म्हणता. पुढे बघा कर्ब. कर्बचा अर्थ काय होतो? टू कंट्रोल द ग्रोथ. टू कंट्रोल द ग्रोथ ऑर एक्सप्रेशन ऑफ समथिंग. बघा टू कंट्रोल द ग्रोथ, कंट्रोल म्हणजे नियंत्रणात आणणे, ग्रोथ म्हणजे वाढ, एक्सप्रेशन ऑफ समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं एक्सप्रेशन होत असेल तर त्या एक्सप्रेशनला कंट्रोल करणं, त्यावरती आळा बसवणं, त्याला तुम्ही कर्ब असं म्हणू शकता. ओके, मराठीमध्ये बघा त्याचा अर्थ काय होतं? एखादी गोष्ट ताब्यात ठेवणं, त्यावरती त्या गोष्टीला आळा घालणं किंवा प्रतिबंध करणं, त्याला तुम्ही कर्ब असं म्हणू शकता. आता बरेच व्यक्ती काय करतात बघा, कर्ब टॅक्सेस. कर्ब टॅक्सेस बघा, टॅक्सेस वरती काय केलंय सरकारने, काय केलंय, आळा बसवलाय. म्हणजे काही लोक टॅक्स भरत नाहीयेत, त्या लोकांवरती सरकारने एक विशिष्ट असा लॉ आणला आणि कायद्यानुसार सर्व लोकांना हा जो टॅक्स आहे भरावाच लागणार, या उद्देशाने त्या कायद्यावरती त्यांनी कर बांधला. पुढे बघा फेल. फेलचा अर्थ काय होतो? अ थीन कवरिंग दॅट हाइड्स समथिंग. बघा अ थीन कवरिंग, थीनचा अर्थ होतो सडपातळ. थीन म्हणजे काय? सडपातळ. ओके, अ थीन कवरिंग, कवर म्हणजे आच्छादिलेला, हाईड म्हणजे लपलेला, समथिंग म्हणजे काहीतरी. म्हणजे असं काहीतरी आहे की ज्याने काहीतरी झाकून ठेवलंय, त्याला फेल असं म्हणतो. मग मराठीमध्ये त्याला आपण पडदा किंवा ओढणी असं म्हणतो. घरामध्ये पडदे असतात किंवा एखाद्या मुलीने तिच्या चेहऱ्यावरती बुरखा घातलेला असतो, तर त्याला सुद्धा फेल असं तुम्ही म्हणू शकता, ओढणी किंवा पडदा. पुढे बघा डार्कन. सगळ्यांना माहिती आहे डार्कन म्हणजे काय? टू बिकम ऑर टू मेक समथिंग डार्कर. बघा टू बिकम ऑर मेक समथिंग डार्कर. बिकम म्हणजे होणे किंवा इथे डार्कर अंधकारमय. अशी एखादी गोष्ट खूप अंधकारमय किंवा काळोखामध्ये नेणं, त्याला डार्कन असं म्हणू शकता. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम गिवन इन बोल्ड और अंडरलाइन इन द फॉलोइंग क्वेश्चन. सरळ साधा सोपा प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. जी इडियम दिली तुम्हाला, त्या इडियमचा, इडियम म्हणजे काय तर मन, इडियमला आपण मन असं म्हणू शकतो. या इडियमला दुसरा शब्द परीक्षेमध्ये विचारतात बघा, मोस्टली प्रोवर्ब म्हणतात. मग प्रोवर्ब आणि इडियम दोघांचा अर्थ सेम येतो. जी इडियम दिली, जो प्रोवर्ब दिलाय, त्याचा तुम्हाला ऍक्युरेट मीनिंग अर्थ सांगायचा आहे. वाचूया काय इडियम वापरली. वन्स कप ऑफ टी. वन्स कप ऑफ टी. 4 ऑप्शन. पहिला म्हणतो वन्स परसेप्शन अबाउट समवन. दुसरा वन्स जनरल प्रिन्सिपल. तिसरं वन्स हार्ड अर्न मनी. आणि चौथं म्हणतं वन्स चूजन ऑर प्रेफर्ड थिंग. प्रत्येकाचे अर्थ व्यवस्थितपणे आपण हळुवारपणे समजून घेऊया. बघा वन्स कप ऑफ टी. पहिला ऑप्शन म्हणतो वन्स म्हणजे एखाद्याचं, परसेप्शन म्हणजे समज, अबाउट समवन, अबाउट म्हणजे बद्दल, समवन म्हणजे कुणा तरी, म्हणजे कोण्यातरी किंवा कोणीतरी व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये जो समज असतो, जे गृहीतक असतं किंवा हा व्यक्ती अशा पद्धतीचा आहे, त्याला परसेप्शन असं म्हणतात. मग पूर्ण वाक्याचा अर्थ असतो कोणत्या तरी व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये एक समज असणं. दुसरा बघा वन्स जनरल प्रिन्सिपल. बघा वन्स एखाद्याचं, जनरल सामान्य, प्रिन्सिपल म्हणजे तत्व. एखाद्या व्यक्तीचे जीवन जगण्याचे सामान्य तत्व असतात, तर त्याला प्रिन्सिपल असं म्हणूया, त्याचा अर्थ होतो. तिसरं बघा वन्स हार्ड अर्न मनी. वन्स एखाद्याचे हार्ड अर्न मनी. अर्न म्हणजे कमावणे, मनी म्हणजे पैसे, हार्ड म्हणजे अवघड.
म्हणजे एखाद्या व्यक्तीने कष्टाने, मेहनतीने, परिश्रमाने पैसे कमवले, त्याला म्हणायचं वन्स हार्ड मनी. आणि चौथा म्हणतो वन्स चूजन ऑर प्रेफर्ड थिंग्स. वन्स चूजन, एखाद्याने निवडलेलं किंवा प्रेफरचा अर्थ होतो पसंती. एखाद्याने निवडलेलं किंवा पसंती दर्शवलेली वस्तू, त्याला आपण असं म्हणू शकतो वन्स कप ऑफ टी. म्हणजे ॲक्युरेट आन्सर झाला आपला ऑप्शन नंबर 4. काय? वन्स कप ऑफ टीचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीने स्वतःच किंवा त्याच्या मनाला असे वाटेल या अनुषंगाने ती गोष्ट निवडणं, त्याला म्हणायचं वन्स कप ऑफ टी. आता थोडंसं त्याला एक्झाम्पल स्वरूपात बघा. रायटिंग स्टोरीज अँड पोएम्स इज माय कप ऑफ टी. बघा, रायटिंग स्टोरीज म्हणजे गोष्टी लिहिणं आणि पोयम कविता लिहिणं हे माझा कप ऑफ टी आहे. कप ऑफ टी म्हणजे माझं आवडतं काम आहे, मी जे चूज केलेलं आहे, प्रिफर केलेलं आहे, निवडलेलं आहे माझ्या आयुष्यासाठी, हे माझं कप ऑफ टी आहे. ओके, चला पुढचा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. बघा, एररचा प्रश्न, एरर 100% परीक्षेत विचारतात. ओके, वाक्य देतात, वाक्यामध्ये एरर आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. आता एरर ही ग्रॅमॅटिकल असू शकते, त्यामध्ये टेन्सची एरर असेल, प्रिपोजिशनची असेल, नाउनची असेल, प्रोनाउनची असेल. हे ग्रॅमॅटिकल पोर्शन तुमचा थोडासा चांगला असणं आवश्यक आहे. बघा प्रश्न काय म्हणतो. इन द फॉलोइंग क्वेश्चन, खाली दिलेले जे प्रश्न आहेत, सम पार्ट ऑफ द सेंटेन्स, सम पार्ट म्हणजे काही भागा, सम पार्ट ऑफ द सेंटेन्स, त्या सेंटेन्सच्या, त्या वाक्याच्या काही भागामध्ये एरर असू शकते. फाइंड आउट, शोधा, विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. कुठल्या वाक्याचा, ज्या सेंटेन्सचा जो पार्ट आहे, जो भाग आहे, त्या भागामध्ये एरर कोठे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे, शोधायचे. अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन, आणि तुम्हाला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर. बघा, इफ, जर, अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर, जर त्या वाक्यामध्ये कुठलीही एरर किंवा चूक नसेल तर त्याचा आन्सर तुम्हाला नो एरर म्हणून सिलेक्ट करायचे. वाचूया आपण वाक्य काय दिले. बघा, इफ यू व्हिजिट माय होम अगेन आय डेफिनेटली हेल्प यू. इफ यू व्हिजिट माय होम अगेन आय डेफिनेटली हेल्प यू. ईडी लागलाय त्याला. बघा, पहिला ऑप्शन काय म्हणतो, होम अगेन आणि आय याच्यामध्ये चूक आहे. दुसरं म्हणतो नो एरर, वाक्यात चूकच नाही. तिसरं म्हणतो डेफिनेटली हेल्प यू, याला ईडी लागलाय. ओके, नंतर चौथा म्हणतो इफ यू व्हिजिट माय. तर मित्रांनो, वाचा व्यवस्थितपणे, बघा वाक्यामध्ये काय एरर आहे, चूक आहे, लगेच तुम्हाला समजून जाईल. वाक्याचा अर्थ काय निघतो हे समजून घ्या. बघा काय म्हणतो, इफ यू व्हिजिट माय होम अगेन, जर तू माझ्या घरी भेट दिली. परत एकदा बघा, इफ, जर, यू व्हिजिट, व्हिजिट म्हणजे भेट देणे, जर तू माझ्या घरी एकदा भेट दिली तर आय डेफिनेटली हेल्प यू. बघा, वाक्य सरळ सरळ काय म्हणते, भविष्य काळामध्ये, जर तू माझ्या घरी भेट दिली तर मी तुझी मदत करेल. म्हणजे इथे सिंपल फ्युचर वापरायचा ना. मग इथे ईडी लागलाय म्हणजे आय झाला तुमचा सब्जेक्ट, हा हेल्प, हा फिटू वापरलाय. मित्रांनो बघा, वाक्य इथे जर तुम्हाला जर तर असेल आणि तुम्हाला सांगते भविष्यामध्ये एखादी गोष्ट होईल, तर येथे फॉर्म्युला यायला पाहिजे, सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे हा फॉर्म्युला येतो सिंपल फ्युचर टेन्सचा. सिंपल फ्युचर टेन्सचा हा फॉर्म्युला आहे आणि इफचं वाक्य आहे. म्हणजे या अनुषंगाने ऑप्शन नंबर 3 मध्ये तुमची चूक आहे. वाक्याला करेक्ट कसं करायचं बघा, वाक्य जसं तसं सरळ आपण लिहू शकतो. इफ यू व्हिजिट माय होम अगेन. बघा, इफ यू व्हिजिट माय होम अगेन, कॉमा देऊया, नंतर घ्यायचं आय सिंपल फ्युचर साठी. बघा, सब्जेक्ट झाला आय, सिंपल फ्युचरचा फॉर्म्युला शाल किंवा विल घ्या. आय नंतर आपण विल घेऊया. ओके, शाल पण घेता येईल. विल घेतलं, नंतर शोधायचं वर्ब. वर्ब काय, हेल्प. आय विल हेल्प यू आणि नंतर डेफिनेटली, मी निश्चितपणे तुझी मदत करेल. हा एक रूल झाला. दुसरा रूल काय म्हणतो, जर एखादं वाक्य सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर त्याला जोडून येणारं वाक्य सिंपल फ्युचर मध्ये असेल. परत एकदा बघा, जर एखादं वाक्य सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर त्याला जोडून येणारं वाक्य सिंपल फ्युचर मध्ये येतं. मग बघा, इथे यू झाला सब्जेक्ट, व्हिजिट झाला वर्ब 1 आणि माय होम झाला ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट हे मित्रांनो काय दाखवतं, सिंपल प्रेझेंट दाखवतं. मग सिंपल प्रेझेंटला जोडून येणारं जे खालील वाक्य
ते सिंपल फ्युचर मध्ये पाहिजे. मग या अनुषंगाने मी हे जे वाक्य लिहिले ते वाक्य बरोबर आहे. ओके, चला मग चूक कळाली. ऑप्शन नंबर 3 ही तुमची चूक आहे, एरर आहे. पुढे बघा. आउट ऑफ द गिवन ऑप्शन choose the one which is a correct indirect speech of the sentence given below. मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न. काय म्हणतो प्रश्न बघा. आउट ऑफ द गिवन ऑप्शन, जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी चूज द वन असा एक तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. विच इज द करेक्ट, जो की काय करेक्ट आहे, बरोबर आहे. काय करेक्ट आहे, बरोबर आहे. ओके, कशाबद्दल तर इनडायरेक्ट स्पीच बद्दल. ओके, वाचूया सेंटेन्स. समीर सेड, समीर म्हणाला, आय एम व्हेरी बिझी नाव. समीर म्हणाला, आय एम व्हेरी बिझी नाव. 4 ऑप्शन बघा, व्यवस्थित शांतपणे वाचा. समीर सेड दॅट ही वॉज व्हेरी बिझी देन. दुसरं, समीर सेड दॅट ही वॉज व्हेरी बिझी नाव. तिसरं, समीर सेड दॅट ही वर बीइंग व्हेरी बिझी देन. आणि चौथं, समीर सेज दॅट ही इज व्हेरी बिझी नाव. व्यवस्थित शांतपणे वाचा. तर मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य करत असताना त्याच्यामध्ये काही बदल होत असतात. आता काय बघायचं, सर्वात महत्वाचं काय बघा. समीर सेड, समीर म्हणाला. आता बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये काय, तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगत असतो, तो असं म्हणाला की तो असं करेल. डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये सरळ बघा, तो मला असं म्हणाला की तो असं करेल, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला तुम्हाला सांगायचं, म्हणजे काहीतरी बदल होतात. बघा, समीर म्हणाला, समीर म्हणाला, समीर काय म्हणतोय, आय एम व्हेरी बिझी नाव. समजा माझ्या समोर व्यक्ती आहे आणि तो मला समोर समोर म्हणतोय की बाबा समीर मला म्हणतोय आय एम व्हेरी बिझी नाव, मी आता कसा आहे, बिझी आहे. आणि तुमचा तिसरा मित्र आहे, तर तिसऱ्या मित्राला तुम्हाला सांगायचंय की बाबा तो बिझी होता. तो मला म्हणाला की तो बिझी होता, मी आहे का बिझी, नाहीये. उदाहरण घेऊन आपण, समजा ए व्यक्ती आहे, दुसरा बी व्यक्ती आहे आणि सी व्यक्ती आहे. ए आणि बी समोरासमोर उभे आहेत. ए आणि बी समोरासमोर उभे आहेत आणि ए बी ला म्हणतोय, काय म्हणतोय, आय एम व्हेरी बिझी नाव, मी कसा आहे, बिझी आहे. मग बी सी वाल्याला सांगायचंय. मग आता बघा, बी सी वाला म्हणेल का मी बिझी आहे, नाही. बी काय म्हणेल, ए बिझी आहे ना. बी वाला बिझी आहे का, नाही. तो म्हणेल ए बिझी आहे असं म्हणेल, तो बिझी असं म्हणेल. मग या अनुषंगाने बघा, समीर सेड दॅट इथपर्यंत सगळ्यांचं बरोबर आलं. ओके, समीर सेड दॅट, समीर सेड दॅट, समीर सेड दॅट, समीर देड दॅट. ओके, नंतर बघा मित्रांनो, काही वाक्य आलेले आहेत आपल्याकडे, आहे की नाही. ही आता बघा महत्वाचं, ऑप्शन कट कसे करायचे. इथे आलं बघा, तिसऱ्यामध्ये वर आले. मित्रांनो मला सांगा, हीची जोडी बघा, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्याच्या समोर, म्हणजे आपला सब्जेक्ट आहे ही, तर ही हा कोण आहे, सिंग्युलर आहे, एक वचनी आहे. मग एक वचनी असेल तर त्याच्या समोर मित्रांनो वॉज असतं. वर असतं का, नाही. वी यू दे जर सब्जेक्ट असेल तर त्याच्या समोर वर घेता येईल तुम्हाला. ही हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून आपण त्याच्या समोर वॉज घेऊया. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 हा चुकलाय. काय, 3 ऑप्शन नंबर चुकलाय. आता पहिलं, दुसरं, तिसरं बघा. बघा, महत्वाचा एक दुसरा रूल सांगतो. वाक्य जर तुम्हाला सिंपल प्रेझेंट मध्ये असेल त्याला सिंपल पास्ट मध्ये करा. बघा, आय एम वापरले, सिंपल प्रेझेंट आहे, मग त्याला सिंपल पास्ट मध्ये करायचंय. मग चौथ्यामध्ये इज आले, इज सिंपल प्रेझेंट होईल का, नाही. म्हणजे हे काय झाले, चुकलंय. म्हणजे तिसरं आणि चौथं दोन्ही ऑप्शन तुमचे रॉंग झालेत. उरलं पहिलं आणि दुसरं. ओके, मग आणखी महत्वाचा एक वर्ड बघा, इथे वर्ड दिलाय नाऊ. नाऊचा बदल होतो देन मध्ये. नाऊचा नाऊच राहतो का, नाही. नाऊचा बदल होतो देन मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट आहे. थोडस आता याला डिटेल मध्ये बघूया. बघा, कन्वर्ट काय झाले, नाऊचं कन्वर्जन झाले देन मध्ये. नाऊचं कन्वर्जन काय झाले, देन मध्ये झाले. दुसरं बघा, सिंपल प्रेझेंटचं वाक्य होतं. कुठलं सिंपल प्रेझेंट, आय एम व्हेरी बिझी, सिंपल प्रेझेंटचं वाक्य. मग आय एम व्हेरी बिझीचं काय करायचं तुम्हाला, सिंपल पास्ट मध्ये करायचंय. मग सिंपल पास्ट मध्ये काय होईल, वॉज होईल. आणि तो बिझी होता सांगायचे म्हणून तो साठी ही आलं आणि नंतर घेतलं वॉज, सिंपल पास्ट झालं. नंतर काय बदल होतात बघा याच्यामध्ये, एक रूल आज कॉमनपणे, ऐकणारा असेल. आता बघा, समीर सेड, समीर समोर कुणाला म्हणलाय का, ऐकणारा कुण्या व्यक्तीचं नाव आहे का, समीर सेड टू रोहन, समीर सेड टू रवी असं नाव आहे का, नाहीये. मग ऐकणारा जर असेल समोर तर सेडचा बदल होतो टोल्ड मध्ये. सेड टू असेल तर त्याचा बदल होतो टोल्ड मध्ये. नुसतं से असेल तर त्याचा बदल होतो टेल मध्ये. आणि नंतर से असेल, ओके, इथे आपण सेज घेऊया, सेज असेल तर याचा बदल टेल्स मध्ये होतं. ओके, पण मित्रांनो ऐकणारा नसल्यास मला सांगा, समीर सेड इथं कुणा व्यक्तीचं नाव दिलंय का, नाही दिलं. मग नाव नाही दिलं, मग सेडचं सेडच राहतं.
नुसतं से असेल तर सेचं सेज राहतं आणि सेज असेल तर याचं सेज होतं. ओके, मग इथे वाक्यामध्ये सेडचं काय झालंय, कुणी ऐकणारा नाही म्हणून सेडचं सेडच झालंय. बाकी मग आय एमचं काय झालंय, ही वॉज झाले, तो बिझी होता. ओके, ही वॉज व्हेरी बिझी आणि देनचा अर्थ होतो तेव्हा किंवा त्यावेळी. मग तो असं म्हणाला की त्यावेळेला तो बिझी होता, असं वाक्य तुम्हाला सांगायचं. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. बघा, सिलेक्ट करायचं. मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम, सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द, म्हणजे सिमिलर वर्ड, सारखा शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचा. ओके, कुठे दिलाय, गिवन इन ब्रॅकेट. कुठे दिलाय, ब्रॅकेट मध्ये दिलाय, फिल इन द ब्लँक. डायरेक्ट आता मित्रांनो यापूर्वी प्रश्न कसा बघितला, वर्ड दिला डायरेक्ट आणि त्याचा सिनोनिम सांगा. आता याच्यामध्ये सेंटेन्स दिले आणि सेंटेन्स मधून तुम्हाला सांगायचं याचा अर्थ काय होतो. पहिल्यांदा सेंटेन्स वाचायचं. शी वॉज क्वाईट मोरस when she came to know that she had not scored well in the mathematics test. बघा, she was quiet मित्रांनो, क्वाईटचा अर्थ होतो शांत. क्वाईट म्हणजे काय, शांत. she was quiet. ओके, मोरस. आता बघा, मोरस थोडा अवघड शब्द आहे, तुम्हाला माहित नसेल, पण आपण अर्थानुसार बघूया, वाक्याच्या अर्थानुसार त्याचा अर्थ काय निघतो बघूया. शी वॉज क्वाईट, ती शांत होती. कशामुळे, फेन जेव्हा, शी केम टू नो. मित्रांनो, केम टू नो चा अर्थ होतो एखादी गोष्ट माहिती पडणं किंवा लक्षात येणं. फेन जेव्हा, शी केम टू नो, जेव्हा तिच्या लक्षात आलं किंवा जेव्हा तिला माहिती पडलं. काय, शी हॅड नॉट स्कोर्ड वेल इन द मॅथमॅटिक्स टेस्ट. बघा, शी हॅड नॉट स्कोर्ड, तिचा स्कोअर चांगला आलेला नव्हता. कुठे, मॅथमॅटिक्स टेस्ट, म्हणजे मॅथची परीक्षा जी झालेली होती त्यामध्ये तिचा स्कोअर चांगला आलेला नव्हता. मग मित्रांनो, मोरसचा अर्थ काढायचा आहे तर महत्वाचं काय, तर मला सांगा वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. वाक्य पॉझिटिव्ह असेल तर आनंदाची बातमी, दुःखाची बातमी आहे तर वाक्य निगेटिव्ह. मग मोरसचा अर्थ मित्रांनो निगेटिव्ह असणार आहे. म्हणजेच काय, तिला मॅथच्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले म्हणून ती मोरस झाली, दुःखी झाली, शांत झाली, खिन्न झाली. मग बघा, मोरसचा अर्थ होतो दुःख किंवा खिन्न. सिनोनिम, सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. ऑप्शन वाचूया. पहिलं दिलाय चीअरफुल, दुसरा दिलाय डिप्रेस, तिसरा दिलाय डिलिशियस आणि चौथा दिलाय अँग्री. आता चीअरफुलचा अर्थ दिलाय उत्साही, लागतो का तिथे, नाही. डिप्रेस म्हणजे काय, तर टेन्शन मध्ये असणं, तणावामध्ये असणं, डिप्रेस, कोमात जाणं, डिप्रेस. नंतर दिलाय डिलिशियस, डिलिशियस म्हणजे काय, तर चविष्ट. इथं खायचं काय आहे का, नाही, डिलिशियस चुकलाच. अँग्री म्हणजे रागात. ओके, तर मित्रांनो याचा ऍक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर बी, डिप्रेस. आता जे वर्ड आहेत थोडंसं त्याला डिटेलमध्ये बघूया. महत्वाचं डिटेलमध्ये कशामुळे, कारण हे ऑप्शन मधले जे वर्ड आहेत इतर परीक्षेमध्ये येतील तुम्हाला. ओके, बघा, चीअरफुल, फीलिंग हॅपी, खूप आनंदाची भावना. फील म्हणजे वाटणे, हॅपी म्हणजे आनंदाची, मनामध्ये खूप आनंदाची भावना येणे. शोईंग दॅट यू आर हॅपी, आणि शोईंग दॅट असं दाखवणं की तुम्ही खूप हॅपी आहात, आनंदी आहात, उत्साही आहात, आनंददायक वातावरणात आहात, त्याला चीअरफुल असं म्हणायचं. पुढे बघा, डिप्रेस म्हणजे काय, व्हेरी अनहॅपी. हॅपीचा विरुद्धार्थी अनहॅपी, म्हणजे तुम्ही कशा आहात, तर अनहॅपी, दुःखी आहात. ऑफन फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. बघा, ऑफन फॉर अ लॉंग पिरियड, एखाद्या दीर्घ काळासाठी किंवा खूप वेळापासून तुम्ही दुःखी आहात, नाराज आहेत, त्याला डिप्रेस म्हणूया. ओके, मग मोरसचा विरुद्धार्थी झाला खूप दुःखी. डिलिशियस, बघा, डिलिशियस कशासाठी, एक्स्ट्रीमली प्लीझंट टू द सेन्स ऑफ अ टेस्ट. बघा, टेस्ट म्हणजे चव. एक्स्ट्रीमली प्लीझंट, एक्स्ट्रीमली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, जास्त. प्लीजिंग, आनंद देणारी. सेन्स म्हणजे समज. आता काहीतरी समजा, आता सेन्स म्हणजे समज काय, आता मला सांगा 5 सेन्सेस. आता माणसाची टंग आहे, चव. आता काहीतरी खाल्लं तुम्ही की लगेच तुमचा सेन्स काय होतो, छान वाटायला लागतं तुम्हाला, म्हणजे त्याची चव कशी आहे, डिलिशियस आहे, चविष्ट आहे. मग डिलिशियस हा खाण्यासाठी वापरतात, स्वादिष्ट. अँग्री, बघा, फिलिंग और शोईंग अँगर. फिलिंग वाटणं, शोईंग दाखवणं, अँगर म्हणजे राग, म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारा राग दाखवणं, त्याला तुम्ही अँग्री असं म्हणू शकता. कळालं, महत्वाचा शब्द होता मोरस. मोरसचा समानार्थी झाला मित्रांनो, विरुद्धार्थी विचार, डिप्रेस, तणावामध्ये असणं. ओके, चला पुढे बघा. Select the segment that contains a spelling error in the given sentence. If there is no error, select no error. ओके, आता बघा, select the segment. सेगमेंट म्हणजे भाग,
म्हणजे असा भाग, वाक्य दिले तुम्हाला, मोठं वाक्य दिले, या मोठ्या वाक्यामध्ये असा एक भाग दिलेला आहे, त्या भागामध्ये काय तर एरर आहे आणि या वाक्यामध्ये काही चूक नसेल तर तुम्हाला नो एरर, म्हणजे वाक्यामध्ये त्रुटीच नाहीये, या ऑप्शन वरती क्लिक करायचं. वाचूया आपण सेंटेन्स किंवा सेगमेंट काय दिले. द टेलिफोन हॅज लॉंग सर्ड ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स अँड पॉसिबिलिटी इन फिक्शन. ओके, बघा काय दिले. द टेलिफोन हॅज अ लॉंग सर्ड ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स अँड पॉसिबिलिटी इन फिक्शन. मित्रांनो, तुम्हाला स्पेलिंग एररचा प्रश्न दिलाय. आता स्पेलिंग एररचा प्रश्न दिलाय तर याच्यामध्ये त्याचा अर्थ काय हे जाणून घेण्याची इच्छा आहे का? नाही. लगेच तुमच्या माइंडमध्ये क्लिक होतं, बाबा स्पेलिंग कुठेतरी चुकली. मग वाक्य वाचल्यानंतर लगेच तुम्हाला कळतं की सस्पेन्स मध्ये तुमची स्पेलिंग चुकली. सस्पेन्सची स्पेलिंग काय? SUSPENSE, सस्पेन्स. म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं सस्पेन्स असणार आहे बघा, ऑप्शन नंबर 4 याच्यामध्ये एरर आहे, म्हणजेच तुमचं ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस यावर हा प्रश्न आहे. ओके, बघा प्रश्न काय म्हणतो. मॅडम पद्मा इज डायरेक्टिंग अवर अॅन्युअल प्ले धिस इयर. मॅडम पद्मा इज डायरेक्टिंग अवर अॅन्युअल प्ले धिस इयर. 4 ऑप्शन आहेत. मित्रांनो, हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं, आपण याला म्हणूया एव्ही. काय तर एव्ही ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. मग या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याला तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचे. ऑप्शन व्यवस्थित शांतपणे वाचा. आवर अॅन्युअल प्ले इज बीइंग डिरेक्टेड बाय मॅडम पद्मा दिस इयर. दुसरं, आवर अॅन्युअल प्ले इज डिरेक्टिंग मॅडम पद्मा दिस इयर. तिसरं, आवर अॅन्युअल प्ले हॅज बीन डिरेक्टेड बाय मॅडम पद्मा दिस इयर. आणि चौथा आहे, आवर अॅन्युअल प्ले विल बी डिरेक्टेड बाय मॅडम पद्मा दिस इयर. सांगा ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. ओके, चला तुमचं झालं असेल तर आपण आन्सरकडे वळूया. मित्रांनो, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं फाइंड आउट काय करायचं की त्या वाक्याचा टेन्स कुठला आहे बघायचं. वाक्याचा टेन्स कुठला आहे बघायचं. बघूया आपण टेन्स कुठला. बघा, मॅडम पद्मा हा झाला, आपण इथे लिहितो मी, मॅडम पद्मा झाला आपला सब्जेक्ट. काय झाला? सब्जेक्ट झाला. ओके, सब्जेक्ट नंतर ॲमिजार आलाय म्हणून आपण इथे स्ट्रक्चर घेऊया. सब्जेक्ट प्लस इज वापरले. ओके, सब्जेक्ट प्लस इज. नंतर फर्ब काय? डायरेक्ट फर्ब. फर्बला काय जोडलाय? आयएनजी जोडलाय. आवर अॅन्युअल प्ले, अॅन्युअल म्हणजे वार्षिक, प्ले म्हणजे नाटक, म्हणजे हा झाला ऑब्जेक्टचा. म्हणजे इथे बघा, इथे मी ऍड करतो सब्जेक्ट प्लस am ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस फर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, हे वाक्य झालेलं आहे तुमचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळाचं वाक्य. जो टेन्स असतो या टेन्सलाच तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असं म्हणू शकता. आता पॅसिव्ह व्हॉइसचं तुम्हाला करायचंय तर त्यावेळेला त्याचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. बघा फॉर्म्युला येतो ऑब्जेक्ट प्लस am is are प्लस being प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग ऍक्टिव्हचं वाक्य कळायलंय, पॅसिव्ह बनवायचंय. मग मित्रांनो शोधा, सुरुवातीला ऑब्जेक्ट शोधा. बघा, मॅडम पद्मा सब्जेक्ट झाला, फर्ब झाला, डायरेक्टिंग ऑब्जेक्ट झाला आवर अॅन्युअल प्ले. मग बघा इथे आपण घेऊया आवर अॅन्युअल प्ले. बघा मी इथे लिहितो आवर अॅन्युअल प्ले, आमचं वार्षिक नाटक, आवर अॅन्युअल प्ले. नंतर इथं मित्रांनो सांगा ऍम गिव्ह इज गिव्ह कार, एक नाटक आहे ना म्हणून आपण इज घेऊया. आवर अॅन्युअल प्ले इज, नंतर घ्यायचंय बिंग, फॉर्म्युल्यामध्ये आहे म्हणून. आवर अॅन्युअल प्ले इज बिंग, नंतर घ्यायचं आहे V3. डायरेक्टचं V3 काय होतंय? डायरेक्टेड. आवर अॅन्युअल प्ले इज बिंग डायरेक्टेड. ओके, नंतर काय घ्यायचंय? बाय. आणि मग सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? मॅडम पद्मा. मग शेवटीला इथे मी डायरेक्ट MP लिहितो. मग बघा असं वाक्य, आवर अॅन्युअल प्ले इज बिंग डिरेक्टेड बाय मॅडम पद्मा. ओके, बघा कुठलं आलं? आवर अॅन्युअल प्ले इज बिंग डिरेक्टेड बाय मॅडम पद्मा दिस इयर. बघा इथे बिंग वापरलं म्हणजे हे आपलं करेक्ट आहे. इथे बिंग आलंय का? इथे आलंय का? इथे आलंय का? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. ओके, ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करत असताना सगळ्या टेन्सचे वेगवेगळे फॉर्म्युले एकदा बघून घ्या. वारंवार प्रश्न अशा प्रकारचे विचारतायत. ओके, चला पुढचं बघा. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज. बघा, चूज द वन विच इज
विच इज द करेक्ट, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, बरोबर आहे बघा. वी डॅश डॅश इन पुणे सिन्स 2000, वी डॅश डॅश इन पुणे सिन्स 2000. पहिला आहे हॅज बीन लिव्हिंग, दुसरं म्हणतो हॅव बीन लिव्हिंग, तिसरं म्हणतो इज लिव्हिंग आणि चौथं म्हणतो वॉज बीन लिव्हिंग. ओके, आता बघा वी डॅश डॅश इन पुणे सिन्स 2000. तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की टेन्सचं जर वाक्य आलं तर असे काही वर्ड आहेत ते तुम्हाला काळ सांगतात. मग याच्यामध्ये काळ सांगणारा शब्द मित्रांनो सिन्स. सिन्सचा अर्थ होतो पासून. सिन्सला काय म्हणता येईल, पासून. मग तो असं म्हणतोय की बाबा आम्ही पुण्यामध्ये राहतोय कधीपासून, 2000 पासून. 2000 पासून 2026 पर्यंत पुण्यामध्ये राहत आलेलो आहोत. मग अशी घटना जी भूतकाळात चालू झाली, सध्या पण चालू आहे आणि आणखी किती दिवस चालू राहील हे सांगता येत नाही. त्यासाठी मित्रांनो प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. याला आपण मराठीमध्ये म्हणतो चालू, चालू पूर्ण वर्तमान काळ. याला आपण मराठीमध्ये म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ. याचा फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके, मग सिन्स तर तुम्हाला कळालं, अशी घटना भूतकाळापासून चालू झालेली आहे. मला सांगा सब्जेक्ट वीच्या जागी काय घेऊ मी इथे, वी. वीची पेअर मित्रांनो हॅव आहे का हॅज आहे. सब्जेक्ट जर प्लुरल अनेक वचनी असेल तर त्याच्या समोर हॅव घ्यायचं. जसं की बघा वी असेल अनेक आहे हॅव आलं, यू असेल तू तुम्ही हॅव घेतलं, दे म्हणजे ते त्या ती अनेक आहेत हॅव घेतलं. आता बघूया वी नंतर घेऊया हॅव. ओके, हॅव नंतर काय घ्यायचंय, वी हॅव बीन. नंतर वाक्यामध्ये वर्ब शोधायचा, लिव्ह आहे. ओके, लिव्हला लागला आयएनजी, वर्ब घेऊया आपण लिव्ह. लिव्हला काय करायचं आपल्याला, आयएनजी जोडायचे. मग लिव्हिंग करूया, वी हॅव बीन लिव्हिंग. ओके, वी हॅव बीन लिव्हिंग. कधी वी हॅव बीन लिव्हिंग, कुठे, इन पुणे सिन्स 2000, 2000 पासून आम्ही पुण्यात राहत आलेलो आहोत. मग या सेंटेन्स नुसार कुठलं बसायला बघा. वी नंतर हॅज येईल का, कट होणार बघायचा, हॅज येईल का नाही, चला कट झालं. दुसरं वी हॅव बीन लिव्हिंग, चला हे तर आहे करेक्ट झालं. वी नंतर इज लिव्हिंग, मित्रांनो वी नंतर आर पाहिजे ना, म्हणजे इथेच ऑप्शन चुकला. वी नंतर वॉज येतं का नाही, म्हणजे तिसरा चौथा आणि पहिला चुकलात. ऑप्शन नंबर सेकंड बरोबर आलेला आहे. ओके, चला पुढे जाऊया. पुढे बघा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. मित्रांनो बघा फिल इन द ब्लँक, ब्लँक तुम्हाला भरून टाकायची कशाने, तर आर्टिकल. आर्टिकलने भरून टाकायचे. आर्टिकल 3 आहेत, एक आहे ए, दुसरे ॲन आणि तिसरे द. या आर्टिकलने तुम्हाला फिल इन द ब्लँक भरायचे. सेंटेन्स वाचूया. एव्हरेस्ट इज डॅश डॅश द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. बघा एव्हरेस्ट इज डॅश डॅश हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. पहिला ऑप्शन आहे ए, दुसरे ॲन, तिसरे द आणि चौथे नो आर्टिकल. मित्रांनो वाक्यामध्ये असे काही शब्द असतात, ते शब्द तुम्हाला तिथे कोणतं आर्टिकल वापरायचं हे लगेच दर्शवतात. आता इथे बघू शकता तुम्ही हाय. मित्रांनो बघा आता डिग्रीचे 3 फॉर्म येतात. डिग्रीचे 3 फॉर्म पैकी आपण म्हणूया पीडी. पॉझिटिव्ह डिग्रीला घेऊया आपण हाय. हाय म्हणजे उंच. हाय म्हणजे उंच, त्याच्यापेक्षा उंच सांगायचं काही तर आपण घेऊया हायर. आणि त्याच्यापेक्षा आणखी भारी उंच असेल तर आपण घेऊया हायेस्ट. ओके, हाय, हायर, हायेस्ट. जसं नॉर्मली आपण काय म्हणतो, एखादा मुलगा हुशार आहे तर काय होतो, क्लेवर. त्याच्यापेक्षा भारी हुशार आहे तर क्लेवरर घेऊया. आणि सर्वात भारी हुशार असेल तर क्लेवरेस्ट. एखादी बिल्डिंग उंच आहे तिथे घेऊया टॉल. त्याच्यापेक्षा भारी उंच बिल्डिंग आहे तिथे घेऊया टॉलर. आणि त्याच्यापेक्षा भारी असेल तर तिथे घेऊया टॉलेस्ट. म्हणजे डिग्रीचे 3 फॉर्म तुम्हाला माहिती आहे, गुड, बेटर, बेस्ट एटसेट्रा. ओके, आता बघा ए अँड द वापरायचे. आता इथे बघा कितवा फॉर्म आले डिग्रीचा, सुपरलेटिव्ह डिग्रीचा तिसरा आलाय. ओके, सुपरलेटिव्ह डिग्रीचा तिसरा फॉर्म आलेला आहे. मग रूल असा म्हणतो की जेव्हा जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा तिसरा फॉर्म आलेला असतो तेथे तुम्हाला द हे आर्टिकल वापरायचं असतं. काय वापरायचं असतं, द आर्टिकल वापरायचं असतं. म्हणजे ऑप्शन नंबर 3 येथे द आलेला आहे. कशामुळे, तर सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म वापरण्यात आलेला आहे म्हणून तुम्हाला तेथे द हे आर्टिकल वापरायचं. ओके, आता ए किंवा ॲन कुठे वापरायचं, जेव्हा कधी एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे हे सांगायचं असेल तेव्हा ए किंवा ॲनचा वापर करायचा. Whenever we use a singular countable noun, that time we can use a or an article before them. Okay, चला पुढे जाऊया.
बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट. बघा, वन वर्ड सबस्टिट्यूट. बघा, सिलेक्ट द ऑप्शन, असा पर्याय निवडा दॅट कॅन बी यूज, जो की वापरण्यात येईल वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन व ग्रुप ऑफ वर्ड्स. बघा, अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स, एक शब्दांचा समूह दिलाय आणि त्या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. जसं मराठीमध्ये एका शब्द समूहासाठी शब्द म्हणून एक विचारण्यात येतं, त्याच प्रकारचे इंग्रजीमध्ये सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूट असतं. आता बघूया आपण प्रश्न काय म्हणतो. माय सिस्टर, माझी बहीण, माय सिस्टर इज डुईंग BA ऑनर्स इन द सब्जेक्ट विच इज रिलेटेड टू स्टडी ऑफ ह्युमन माइंड. अधोरेखित केलाय स्टडी ऑफ ह्युमन माइंड. पूर्ण वाचूया. माझी बहीण BA ऑनर्स, विषयाचं नाव आहे, BA ऑनर या विषयामध्ये तिचं पदवी पूर्ण करत आहे, त्या विषयामध्ये. विच म्हणजे जे की, रिलेट संबंधित आहे, कशाशी संबंधित आहे? स्टडी ऑफ ह्युमन माइंड. स्टडी अभ्यास, ह्युमन मानवी, माइंड म्हणजे मन, म्हणजे असा अभ्यास जो मानवी मनाशी जोडला गेलेला आहे. मग त्याला काय म्हणायचं? पहिला दिलाय थिओलॉजी, दुसरा दिलाय सायकोलॉजी, तिसरं दिलाय अँथ्रोपोलॉजी आणि चौथं दिलाय फिजिओलॉजी. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे सायकोलॉजी. सायकोलॉजीला मराठीमध्ये आपण म्हणतो मानसशास्त्र. मानसशास्त्र असं आपण सायकोलॉजीला म्हणतो. मग प्रश्न आहे, काय प्रश्न आहे बघा. द स्टडी ऑफ ह्युमन माइंड, मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला सायकोलॉजी असं म्हणतात. ओके, चला आता बाकीचे ऑप्शन आहे, डिटेलमध्ये बघूया त्याला काय. पहिला ऑप्शन होता थिओलॉजी. थिओलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ रिलिजन. स्टडी अभ्यास, ऑफ म्हणजे चाचीचे, रिलिजन म्हणजे धर्म. मग धर्माचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, धर्माचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, याला धर्मशास्त्र म्हणतो. तसेच त्याला इंग्रजीमध्ये थिओलॉजी असं म्हणतो. काय म्हणतो? धर्माच्या अभ्यासाला थिओलॉजी असं म्हणतो. दुसरं बघा, सायकोलॉजी, जो आपला आन्सर होतं. द सायंटिफिक स्टडी ऑफ द माइंड अँड द वे दॅट पीपल बिहेव. सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक, म्हणजे मानवी मनाचा अभ्यास कशा पद्धतीने करतो, किंवा असा मार्ग की ज्या पद्धतीमध्ये लोक बिहेव करतात, वागतात, त्याला मानसशास्त्र असं म्हणायचं. पुढे बघा, अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ द ह्युमन रेस, इट्स कल्चर अँड सोसायटी अँड इट्स फिजिकल डेव्हलपमेंट. बघा, द स्टडी ऑफ ह्युमन रेस, ह्युमन मानवी, रेस म्हणजे वंश, म्हणजे मानवी वंशाचा अभ्यास कसा केला जातो. ओके, किंवा मानवाचं जे कल्चर आहे, संस्कृती, मानवी वंश किंवा मानवाची जी संस्कृती आहे, याचा अभ्यास करणारं शास्त्र जे आहे त्याला अँथ्रोपोलॉजी असं म्हटलं जातं. परत एकदा बघूया. द स्टडी ऑफ ह्युमन रेस, मानवी वंश, ह्युमन रेस मानवी वंश, इट्स कल्चर मानवाची संस्कृती, अँड सोसायटी कुणाचा समाज? मानवी समाज, अँड इट्स आणि त्याची फिजिकल डेव्हलपमेंट, आणि म्हणजे मानवाची जी भौतिक विकास कशा पद्धतीने झाला, माणसाची उत्पत्ती कशी झाली, माणसाचा विकास कशा पद्धतीने झाला, माणसाची संस्कृती कशी उदयास आली, या शास्त्राला अँथ्रोपोलॉजी म्हणजे मराठीमध्ये मानव वंशशास्त्र असं म्हणतो. पुढे बघा, फिजिओलॉजी म्हणजे काय? फिजिओलॉजी इज द स्टडी हाऊ द ह्युमन बॉडी वर्क्स. बघा, फिजिओलॉजी याला आपण सरळ सामान्यपणे शरीर विज्ञानशास्त्र किंवा शरीर रचनाशास्त्र असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच बघा, द स्टडी अभ्यास करणं, हाऊ द ह्युमन बॉडी वर्क, ह्युमन बॉडी, ह्युमन मानवी, बॉडी म्हणजे शरीर, वर्क म्हणजे काम करतं, म्हणजे माणसाचं शरीर आहे किंवा माणसाची बॉडी कशा पद्धतीने काम करते, या शास्त्राला फिजिओलॉजी असं म्हणतात, म्हणजे शरीर विज्ञानशास्त्र. परत एकदा बघा, थिओलॉजी म्हणजे धर्मशास्त्र, सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र, अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र आणि फिजिओलॉजी म्हणजे शरीर विज्ञानशास्त्र. ओके, चला पुढे बघा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इनटू पार्ट्स. बघा, खाली सेंटेन्स दिलाय, त्याला वेगळ्या भागामध्ये डिवाइड केलंय. पुढे बघा, वन ऑफ देम मे कंटेन एरर. या वाक्यामध्ये काहीतरी एरर आहे. सिलेक्ट द पार्ट, असा पार्ट निवडा, दॅट कंटेन द एरर, असा पार्ट निवडा ज्याच्यामध्ये एरर आहे, फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. इफ यू डोंट फाइंड एनी एरर, जर तुम्हाला कुठलीही एरर फाइंड झालेली नाही, सापडली नाही, तर नो एरर या आन्सर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वाचूया प्रश्न काय म्हणतो. द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय वन ऑफ माय स्टुडंट्स हु वोन द फर्स्ट प्राइज. पहिला ऑप्शन म्हणतो नो एरर, दुसरं म्हणतो द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय, तिसरं म्हणतो वोन द फर्स्ट प्राइज आणि चौथं म्हणतो वन ऑफ माय स्टुडंट.
एररचा प्रश्न विचारला, शांतपणे डोक्याने विचार करायचा आणि बघायचं ग्रॅमॅटिकली काय एरर आहे का, नाउन चुकलंय का, टेन्स चुकलंय का, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे का, प्रिपोजिशन चुकीचं आलंय का, सगळं डिटेलमध्ये वाचा. एकदा सविस्तरपणे बघा काय म्हणतो. द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय वन ऑफ माय स्टुडंट्स हु वॉन द फर्स्ट प्राइज. आता मित्रांनो मला तर एक कळालं, बघा जेव्हा जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असतं तिथे बाय दिलेलं असतं. मग पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये बाय दिलेलं असतं, मग त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये ते बसलं पाहिजे. मग बघा द सायन्स प्रोजेक्ट झाला ऑब्जेक्ट, द सायन्स प्रोजेक्ट. आता इथे बघा पहिल्यांदा टेन्स बघायचा, वन ऑफ माय स्टुडंट हु वॉन, म्हणजे वाक्य कसं आहे तर सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट वाक्य, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग सिंपल पास्ट वाक्य असेल तर त्याला जोडून येणारं वाक्य कशा पद्धतीने असेल, पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे. मग पॅसिव्हचा फॉर्म्युला काय म्हणतो सिंपल पास्टचा, आता इथे सरळ चढलेत हा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हा सिंपल पास्टचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. पॅसिव्हचा फॉर्म्युला काय म्हणतो, ऑब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट असा फॉर्म्युला येतो. मग सायन्स प्रोजेक्ट हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. मग इथे मित्रांनो काय पाहिजे होता, इथे ऍडिशन मध्ये वॉज पाहिजे होता आणि सबमिटचं तिसरं रूप पाहिजे होतं सबमिटेड. सबमिटचं तिसरं रूप काय पाहिजे होतं, सबमिटेड. मग इथेच बाय असल्यामुळे आपली वाक्यात चूक झाली. वाचूया काय म्हणतो. द सायन्स प्रोजेक्ट वॉज सबमिटेड बाय वन ऑफ माय स्टुडंट. जो सायन्सचा प्रोजेक्ट होता तो सबमिट करण्यात आलेला होता कुणी, तर माझ्या एका विद्यार्थ्याने. हु जाने की, हु वॉन द फर्स्ट प्राइज, जाने की ते पहिलं बक्षीस किंवा पहिलं प्राइज जिंकलेलं होतं. म्हणजे इथे सिंपल पास्टची एरर झालेली आहे. कुठली, पॅसिव्ह व्हॉइसची एरर झाली. पुढे बघा. In the following questions, out of the given 4 alternative, select the alternative which best expresses the meaning of the idiom oblique phrase. बघा, in the following question, खाली दिलेल्या प्रश्नामध्ये out of the given 4 alternative, 4 पर्याय दिलेले आहेत. ओके, select the alternative असा पर्याय निवडा which best expresses the meaning of the idiom oblique phrase. की ती जी मीडियम आहे, फ्रेज आहे, वाक्प्रचार आहे, त्याचा योग्य असा अर्थ कुठून होतो तुम्हाला फाइंड आउट करायचा. वाचूया इडियम काय, होल 9 यार्ड्स. काय, होल 9 यार्ड्स. पहिलं म्हणतो अंडर कंट्रोल सिच्युएशन, सगळी परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणणं, अंडर कंट्रोल. एव्हरीथिंग पॉसिबल, सर्व काही शक्य असणं. तिसरं वर्क ऑर स्टडी हार्ड, वर्क काम किंवा अभ्यास, हार्ड मेहनतीनं करणं. चौथं म्हणतो बिटवीन 2 डेंजर्स, 2 धोक्यांच्या मध्ये. तर मित्रांनो होल 9 यार्ड याचा अर्थ होतं एव्हरीथिंग पॉसिबल, एखादी गोष्ट करण्यासाठी सर्व काही शक्य असणं, त्याला होल 9 यार्ड असं म्हणतो. एखादा मुलगा आहे तो म्हणतो आय कॅन स्विम इन द रिव्हर, मी नदीमध्ये पोहू शकतो. आय कॅन प्ले क्रिकेट, मी क्रिकेट सुद्धा खेळू शकतो, आहे का नाही. आय कॅन स्टडी हार्ड, मी खूप मेहनतीने अभ्यास सुद्धा करू शकतो. म्हणजेच काय, द होल 9 यार्ड. कसा आहे तो मुलगा, द होल 9 यार्ड, एव्हरीथिंग पॉसिबल, त्याच्यासाठी सगळं काही शक्य आहे. ओके, चला पुढे बघा. 80 नंबरचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा सेंटेन्स दिलाय आणि सेंटेन्स मध्ये थोडीशी फिल इन द ब्लँक दिली. ओके, आणि त्या फिल इन द ब्लँक तुम्हाला फिलअप करायची, नेमकं काय निघतं. अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी डॅश डॅश. अ कार्पेंटर, कार्पेंटर माहिती आहे तुम्हाला, सुतार वगैरे आहे की नाही या प्रकारचा. अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, असा एक कार्पेंटर होता ज्याच्याकडे इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, इयर्स वर्षानुवर्षाचा त्याच्याकडे एक्सपिरियन्स, अनुभव होता आणि आता तो रेडी झालेला होता, तयार झालेला होता. मग तयार झालेला होता, कशासाठी तयार झाला होता, रिटायरिंग साठी झालता का, नाही, म्हणजे चुकलं. दुसरं बघा, रिटायरमेंट आहे का, चुकलं. पुढे बघा, टू रिटायर येऊ शकतं, नुसतं रिटायर येईल का, नाही, तर टू रिटायर. रिटायर होण्यासाठी मित्रांनो टू नंतर V1 वापरलाय, म्हणजे हा झालाय इन्फिनिटिव्ह. टू नंतर V1 वापरलाय, हा झाला इन्फिनिटिव्ह, आणि इन्फिनिटिव्हचा वापर नाऊन म्हणून करतात, म्हणून येथे टू रिटायर हे बरोबर ऑप्शन आलेलं आहे. ओके, चला पुढे जाऊया. बघा 19 नंबर प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड ऑर अंडरलाइन वर्ड. अँटोनिम, अँटोनिम म्हणजेच काय तर विरुद्धार्थी. विरुद्धार्थी याला दुसरा शब्द आपण म्हणूया अपोजिट वर्ड. अपोजिट वर्ड आहे का नाही, किंवा अँटोनिम म्हणू शकता. चला बघा, इनसेप्शन, इनसेप्शन वर्ड दिलाय, त्याचा विरुद्धार्थी शोधायचा आहे. पहिला दिलाय टर्मिनेशन, दुसरा दिलाय रिग्रेशन, तिसरा दिलाय लॉन्च आणि चौथा दिलाय बिगिन. आता शब्द विचारलाय तर जो शब्द विचारलाय त्याचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. व्होकॅब्युलरी छान करा. ओके, इनसेप्शन
बघा इन्सेप्शन म्हणजे सुरुवात करणं, मग सुरुवात करणं त्याचा विरुद्धार्थी काय होतो, शेवट करणं. मग उरला आपल्याकडे एक ऑप्शन ज्याचं नाव आहे टर्मिनेशन करणं. टर्मिनेशन करणं, एखादा व्यक्ती कोणीतरी जॉबला आहे, नोकरीला आहे, त्याची नोकरी गेली म्हणजेच काय केलंय, त्याला टर्मिनेट करण्यात आलेलं आहे, त्याचा शेवट करण्यात आलेला आहे. एखादा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट संपवलाय, त्याला टर्मिनेट केलं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपलं काय तर करेक्ट आन्सर आहे. डिटेलमध्ये बघूया सर्वांचे अर्थ. बघा इन्सेप्शन काय म्हणतं, द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अन ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन इट्सेट. बघा इस्टॅब्लिशमेंट, एस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापन करणं, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना, इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था. बघा एखादी संघटना असेल, एखादी संस्था असेल, याची सुरुवात करणं, प्रारंभ करणं, स्थापन करणं त्याला इन्सेप्शन असं म्हणू शकता. रूट वर्ड येतो इन्सेप्ट, ओके, सुरुवात करणं. आणि विरुद्धार्थी काय, टर्मिनेशन. याला शब्द येतो मित्रांनो टर्मिनेट, TERMINATE, टर्मिनेट असं म्हणू शकता. द ऍक्ट ऑफ एंडिंग समथिंग, ऍक्ट कृती करणं, एंडिंग समथिंग एखाद्या गोष्टीचा शेवट करणं, अंत करणं म्हणजेच त्याला टर्मिनेट म्हणूया. पुढे दिलाय रिग्रेशन. बघा दोन प्रकारचे शब्द आहेत, एक प्रोग्रेस आणि रिग्रेस. प्रोग्रेस म्हणजे प्रगती करणं, रिग्रेस अधोगती करणं. म्हणजे अ रिटर्न टू अ फॉर्मर ऑर लेस डेव्हलप स्टेट, म्हणजे उलट जाणे. बघा रिटर्न वापस येणे कुठं तर फॉर्मर, फॉर्मर म्हणजे पूर्वीचा, ओके, फार्मर नाही महत्वाचं, ओ दिलं इथे, फार्मर करसाल, फॉर्मर म्हणजे पूर्वीचा. अ रिटर्न टू अ फॉर्मर अगोदरच्या लेस डेव्हलप स्टेट, लेस कमी, डेव्हलप विकसित, स्टेट म्हणजे अवस्था, म्हणजे अगोदरपेक्षा तुम्ही जुन्या परिस्थितीला नेऊन टोपणे, म्हणजेच काय त्याला आपण अंडर डेव्हलप असं म्हणू शकतो. म्हणजे रिग्रेशन, अधोगती झाली. आता बघा युद्ध चालू आहे, इस्रायल इराण वगैरे, तर एका देशाने दुसऱ्या देशावरती अणुबॉम्ब टाकलाय, बॉम्ब टाकलाय की नाही, मिसाईल सोडले त्याच्यावरती. तर अर्थातच त्या देशाची जी प्रगती आतापर्यंत झालेली होती, तो देश साधारणतः 10 वर्षांनी मागे गेलेला आहे, म्हणजे त्याचं काय झालंय, रिग्रेशन झालंय. पुढे बघा लॉन्च, नेहमी तुम्ही पेपरमध्ये वाचलाय, लॉन्च शब्द झाला. टू स्टार्ट समथिंग न्यू, काहीतरी नवीन स्टार्ट करणं, किंवा शो समथिंग फॉर द फर्स्ट टाइम, किंवा असं काहीतरी पहिल्यांदाच दाखवणं, त्याला तुम्ही लॉन्च म्हणू शकता. ओके, स्तुत्य उपक्रम, एखादा धंदा इत्यादी सुरू केलं. आता एखादं कंपनी आहे, मोबाईलची कंपनी आपण म्हणूया, त्या मोबाईलच्या कंपनीने आपला प्रोडक्ट काय करतात, ते लॉन्च करतात, म्हणजे नवीनच काहीतरी नवीन प्रोडक्ट लॉन्च केला. बघतो बऱ्याच वेळा अँड्रॉइडचा हा जो मोबाईल आहे नवीन लॉन्च करण्यात आलेला आहे, किंवा मिसाईल असतं, आकाशामध्ये मिसाईल पाठवलं आपण इस्रोने, DRDOने, तर मग त्याला काय आपण म्हणतो, मिसाईल लॉन्च केलंय. ओके, पुढे बघा बिगिनिंग, माहिती आहे सोपं आहे, बिगिन म्हणजे सुरुवात. द फर्स्ट पार्ट ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचा पहिला भाग, त्याला आपण बिगिन म्हणतात. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 20, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट फॉर्म, परत एकदा प्रश्न घेतला मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्टचा. ओके बघा, दीपिका सेड टू हर मदर, दीपिका सेड टू हर मदर, सेड टू ऐकणारा कोणीतरी आहे, ऐकणारा कोणीतरी आहे. दीपिका कुणाला म्हणाली, तिच्या आईला म्हणाली. काय म्हणाली, आय एम गोइंग टू अटेंड माय सोशलॉजी लेक्चर, आय एम गोइंग टू अटेंड माय सोशलॉजी लेक्चर, मी माझ्या सोशलॉजीच्या लेक्चरला जात आहे. यासाठी 4 ऑप्शन आहेत, वाचा काय होतात, डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं. वाचा. पहिलं म्हणतो, दीपिका टोल्ड हर मदर that she was going to attend her psychology lecture. दुसरं, दीपिका told her mother that she is going to attend her psychological lecture. तिसरं, दीपिका said to her mother that she was going to attend my psychological lecture. आणि चौथं, दीपिका asked her mother that she was going to attend her psychological lecture. आता महत्वाचं काय तर बघा, ऐकणारा कुणीतरी आहे. मग ऐकणारा कुणीतरी असेल तर said to चं कन्वर्जन होतं टोल्ड मध्ये. मग बघा ऑप्शन टोल्ड वाले कोणकोणचे, पहिल्या याच्यामध्ये टोल्ड आहे, दुसऱ्या याच्यात टोल्ड आहे, तिसऱ्यात सेड आलंय म्हणजे तिसरं चुकलंय, इथे आस्क आलंय म्हणजे तिसरं आणि चौथं चुकलंय, उरलाय पहिला आणि 2. आता तुम्हाला सांगितलं होतं की टेन्स मध्ये रचना बदल होता. आता एक परत उदाहरण घेऊया. समजा ही आहे दीपिका, दीपिका आहे आणि इथं दीपिकाची कोण आहे, आई आहे, मदर आहे का नाही, आणि तिसरा माणूस कोण आहे तर दीपिकाचा पप्पा आहे. ओके, दीपिकाचे वडील आहेत, असं तिसरा व्यक्ती आहे. दीपिकानं कुणाला सांगले, तिच्या आईला सांगले की बाबा मी आई सोशलॉजीच्या लेक्चरला जाते. मग तिच्या आईला कुणाला सांगायचंय, पप्पाला सांगायचंय, तिसऱ्या व्यक्तीला. मग दीपिकाची आई असं म्हणेल का की मी सोशलॉजी लेक्चरला जात आहे, म्हणेल का ती, नाही, ती असं म्हणेल की ती सोशलॉजीच्या लेक्चरला जाते. ती म्हणजे कोण, दीपिका. मग मित्रांनो इथे ती येण्यासाठी शी, आयचं कन्वर्जन काय झालंय, शी झालेलं आहे. दुसरा रूल सांगितला होता तुम्हाला, टेन्स मध्ये बदल होतो, सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट होतं, प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअस होतं.
मग इथे सब्जेक्ट प्लस ॲमिजार वर्ब प्लस आयएनजी हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस. याला करायचंय पास्ट कंटिन्युअस. मग पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट प्लस इथे आला बघा वॉज वेअर, नंतर घेतला फर्बला जोडलाय आयएनजी प्लस झालाय ऑब्जेक्ट. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट तुमचं करेक्ट आहे. इज आहे का इथे? नाही, वॉच पाहिजे. ओके, चला त्याचेच थोडेसे बदल बघा. ऐकणारा असेल, परत एकदा बघा, दीपिका कुणाला म्हणली? तिच्या आईला. ऐकणारी आहे ना, म्हणून सेड असेल तर सेड टोल्ड झालं. सेड टू, येथे बघा सेड टू होता, मग सेड टूचं सुद्धा टोल्ड झालं. नुसतं से असेल तर टेल होतं, इथे सेज असेल तर टेल्स होतं. ऐकणारा जर नसेल तर सेडचं सेडच राहतं, बदलत नाही. से असेल तर सेच राहतं, बदलत नाही. सेजचं सेजच राहतं, बदलत नाही. ओके, मग वाक्यामध्ये बघा इथे ॲम होतं, ॲमचं कन्व्हर्जन काय झाले? शी वॉज झाले. ओके, कुणाचं लेक्चर? तर ती माझं म्हणते, मग मायचं कन्व्हर्जन काय झालं इथं? हर झालंय. बघा माय सोशलॉजीचं कन्व्हर्जन काय झालंय? हर झालंय. व्यवस्थित रूल लिहून घ्या. प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य होतं, प्रेझेंट कंटिन्युअसचं कन्व्हर्जन झालेलं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. ओके, चला पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 21. चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. बघा, चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचा प्रश्न मित्रांनो. फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. आय एम वरीड अबाउट व्हॉट ही सेज. बघा, आय एम वरीड, मी चिंता करत आहे. व्हॉट ही सेज, तो काय म्हणतो याची मी चिंता करत आहे. पहिलं ऑप्शन म्हणतो एम आय घ्या, दुसरं म्हणतो आरंट आय घ्या, तिसरं म्हणतो इज इट घ्या आणि चौथं म्हणतो डोंट आय. क्वेश्चन टॅगचं सरळ सरळ फंड आहे. वाक्य पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करा. ओके, बघा बघा, आय एम वरीड वाक्य पॉझिटिव्ह आहे. आय एम वरीड, आता निगेटिव्ह नाही कशावरून? नॉट आहे का तिथे? नाहीये. मग नॉट नाहीये म्हणजेच काय? वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करायचंय. मग हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहेत आपल्याकडे, या मॉडेल ऑक्झिलरी तुम्हाला निगेटिव्ह करायचं असतं. आता बघा, जर आपल्याकडे इज असलं, इजचं निगेटिव्ह मध्ये काय होतं? इजंट. आर असतं तर आरचं निगेटिव्ह म्हणजे निगेशन फॉर्म मध्ये होतं आरंट. कॅन असतं तर कॅनचं निगेशन फॉर्म मध्ये झालं असतं कांट. शाल असतं तर शानचं निगेशन झालं असतं, शालचं शांट मध्ये झालं असतं. असे खूप सारे. वेलचं वण झालं असतं, वुडचं वुडंट झालं असतं, शुडचं शुडंट झालं असतं, मस्टचं मस्टन झालं असतं. मग इथे ॲम आहे. मग मित्रांनो, या ॲमचं क्वेश्चन टॅग करायचं असेल तर त्याचं ॲक्युरेट होतं आरंट. काय होतं बघा? आरंट आय होतं. रूलच आहे तसा. ॲमचं क्वेश्चन टॅग करायचं तर त्याचं आरंट होतं. ओके, मग ऑप्शन नंबर सेकंड बरोबर आहे. चला पुढे बघा. अ सेंटेन्स विथ अँड अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिलंय, त्यामध्ये फ्रेझल वर्ब अंडरलाईन केलाय, अधोरेखित केलेला आहे. ओके, आउट ऑफ द 4 ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. आणि असा शब्द निवडा जो की त्या फ्रेझल वर्बला सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी असेल. ओके, त्या शब्दाला बघा. माय बॉस आस्क मी टू अकाउंट फॉर द फेलर ऑफ माय टीम इन अचिव्हिंग द अॅन्युअल सेल्स टार्गेट. बघा, माय बॉस आस्क मी, माझ्या बॉसने मला विचारलं. काय विचारलं बघा? माय बॉस आस्क मी टू अकाउंट फॉर द फेलर ऑफ माय टीम. बघा, फेलियर म्हणजे अपयश, माय टीम म्हणजे माझी टीम, अचीव म्हणजे एखादी गोष्ट कष्टानं, मेहनतीनं, परिश्रमानं मिळवणं, त्याला अचीव म्हणायचं. द अॅन्युअल सेल्स टार्गेट, अॅन्युअल म्हणजे वार्षिक, सेल्स म्हणजे विक्री, टार्गेट म्हणजे जो टार्गेट दिलेला आहे. ओके, मग हे काय म्हणतो? माझ्या बॉसनी मला विचारलं. काय विचारलं? तर माझी टीम ती गोष्ट टार्गेट पूर्ण करण्यासाठी, अचीव करण्यासाठी अपयशी काय ठरवली. मग अकाउंट फॉर केलं. मग अकाउंट फॉर साठी काय पर्याय येईल बरं? आता फाईट फॉर. आता मला सांगा, जो बॉस आहे फाईट, भांडणं करेल का? डायरेक्ट मारामाऱ्याला आता बोक्या चालू ठेवेल का? नाही, चुकलं. दुसरं बघा, आन्सर फॉर येऊ शकतं. उत्तर मागेल ना तो, उत्तर मागेल बाबा का हारली. ड्रीम ऑफ, स्वप्न बघेल का हारायचे? नाही ना. अटॅक, हल्ला करेल का? डायरेक्ट मारामारीनं बॉम्ब सोडेल? नाही ना. म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड, आन्सर फॉर. माझ्या रिप्लेस करून बघा ना, सबस्टिट्यूट करा. बघा, माय बॉस आस्क मी टू आन्सर फॉर. माझ्या बॉसने आन्सर विचारलं, उत्तर विचारलं कशाचं? फेलियरचं, अपयशाचं. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा बरोबर आहे अकाउंट फॉर साठी. चला पुढे बघा. Select the most appropriate antonym of the word given in the bracket to fill in the blank. Antonym, विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. ओके, बघा. Surrounded by so much. बघा, surrounded by so much dash negligence the chimpanzee grew very close to her caretaker. बघा, surrounded by so much. Surround म्हणजे सभोवताली, ठीक आहे ना, सभोवताली असणं. Surrounded by so much, negligence अर्थ होतो दुर्लक्ष. Chimpanzee grew very close to her caretaker.
म्हणजे त्या जो व्यक्ती आहे, जो केअरटेकर आहे, केअरटेकर म्हणजे सांभाळणं, म्हणजे जर त्या केअरटेकरचं जर दुर्लक्ष वगैरे झालं तर त्या दुर्लक्षामध्ये तो चिंपांजी त्याच्या जवळ गेला असं आपण त्याला म्हणू शकतो. आता बघा ना, सराउंडेड बाय सो मच डॅश डॅश निग्लिजन्स. निग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष. मग दुर्लक्षचा विरुद्धार्थी काय? लक्ष. दुर्लक्ष विरुद्धार्थी काय? लक्ष. मग बघा ना कुठला येतो? अपिअरन्स येतं का? अपिअरन्स म्हणजे दिसणे, पेहराव एखाद्याचा. अटेन्शन लक्ष देणं येऊ शकतं. असेसमेंट म्हणजे काहीतरी काम केले त्याचं मोजमाप करणं, मूल्यांकन करणं. आणि अम्बिशन म्हणजे ध्येय. मग मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड हा तुमचा करेक्ट आलेला आहे. ओके, चला बघा डिटेलमध्ये अर्थ. अपिअरन्स काय म्हणतो? द वे अ पर्सन ऑर थिंग लुक्स ऑर सीम्स टू अदर पीपल. द वे म्हणजे असा मार्ग, अ पर्सन व्यक्ती किंवा थिंग म्हणजे गोष्ट, असा व्यक्ती किंवा वस्तू ती लुक्स कशी दिसते किंवा सीम म्हणजे वाटते. SWM सीम म्हणजे वाटते. असा व्यक्ती किंवा वस्तू ती कशी दिसते किंवा कशी वाटते कुणाला? अदर पीपल, लोकांना. म्हणजे अपिअरन्सचा अर्थ होतो दिसणे किंवा तुम्ही घातलेला जो पेहराव आहे, ड्रेस आहे, त्याला अपिअरन्स असं म्हणू शकता. ओके, चला पुढे बघा. किंवा अपिअरन्सचा अर्थ देखावा सुद्धा होतो. कुठेतरी तुमचं समजा गणेश महोत्सव आहे, गणपतीचे प्रोग्राम आहेत, तिथे त्यांच्या गणेश मंडळाने काहीतरी देखावा केलेला आहे, आपण अपिअरन्स छान होता असं आपण बोलतो सहजासहजी. ओके, दुसरं अटेन्शन लक्ष देणे. द ऍक्ट ऑर स्टेट ऑफ अप्लाइंग द माइंड टू समथिंग. बघा, द ऍक्ट म्हणजे अशी कृती, स्टेट म्हणजे अवस्था, अप्लाइंग द माइंड टू समथिंग एखाद्या गोष्टीकडे किंवा अवस्थेकडे पूर्णपणे लक्ष देणं, कॉन्सन्ट्रेशनने बघणं म्हणजेच काय? अटेन्शन असं आपण म्हणतो. आता असेसमेंट म्हणजे मोजमाप करणे. बरं का, बघा, द ऍक्ट ऑफ जजिंग. जज म्हणजे मोजमाप करणे, मूल्यमापन करणे. ऑर असेसिंग अ पर्सन एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करणं किंवा एखाद्या सिच्युएशन परिस्थितीचं मूल्यमापन करणं किंवा एखाद्या इव्हेंट प्रसंगाचं मूल्यमापन करणं त्याला असेसमेंट असं म्हणतात. पुढे बघा, अम्बिशन. अम्बिशन अ स्ट्रॉंग विश टू अचीव समथिंग. स्ट्रॉंग विश, विश म्हणजे इच्छा, अशी तीव्र इच्छा कशाची? तर टू अचीव समथिंग, एखादी गोष्ट मिळवण्याची तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे त्याला अम्बिशन, डिझायर असं म्हणू शकता, म्हणजे अम्बिशन. ओके, चला पुढे जाऊया. Select the sentence in which the correct preposition has been used. आता प्रिपोजिशन खूप सारे आहेत. ऑन आहे, इन आहे, बिटवीन आहे, अमंग आहे, अबो आहे, बिलो आहे, अंडर आहे. प्रिपोजिशनचा पार्ट थोडासा व्यवस्थितपणे करा. ओके, प्रश्न विचार त्याच्यावरती, एरर सुद्धा विचारता. वाचा, सगळे व्यवस्थितपणे डिटेलमध्ये वाचूया. द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड. बघा व्यवस्थित घेणे. द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स with attending the classes. दूसरा, the striking students prevented the other students from attending the classes. The striking students prevented the other students by attending the classes. The striking students prevented the other student against attending the classes. आता सरळ सरळ एक अर्थ काढू आपण. स्ट्राईक म्हणजे कोण? आंदोलन करणारे. स्ट्राईक म्हणजे कोण? आंदोलन करणारे. मूळ शब्द रूट वर्ड येतो बघा, STRIK, स्ट्राईक, आंदोलन करणे. द स्ट्रायकिंग स्टुडंट, आंदोलन करणारे विद्यार्थ्यांनी प्रिव्हेंट केलंय, थांबवलंय. कुणाला? अदर स्टुडंट, इतर विद्यार्थ्यांना थांबवलंय. कशासाठी थांबवलंय? तर लेक्चर अटेंड करू नये म्हणून. आता थांबवलंय विथ, सोबत येईल का? आता बघा, सोबत थांबवले त्यांनी, येईल का? नाही ना. दुसऱ्या याच्यामध्ये फ्रॉम आले. फ्रॉम म्हणजे पासून. लेक्चर अटेंड करण्यापासून स्ट्राईक करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुलांना थांबवलं. पासून थांबवलं, लेक्चर अटेंड करण्यापासून. मग पासून साठी फ्रॉम हे प्रिपोजिशन आहे, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड बरोबर आहे. येथे बघा, बायचा अर्थ होतो पर्यंत. काय आहे का संबंध? नाही. अगेन्स्ट, च्या विरुद्ध. काय आहे का संबंध? नाही. म्हणजे उरला सेकंड ऑप्शन, जो की करेक्ट आहे. ओके, चला पुढे बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. आर्टिकलचा प्रश्न आहे. ओके, select the most appropriate answer to complete the sentence. बघा, select the most appropriate answer. एकदम appropriate answer तुम्हाला find out करायचे. ओके, to complete the sentence. Dash dash food you cooked yesterday was very delicious. बघा, dash dash food you cooked yesterday was very delicious. जे फूड तू बनवलंस ना, जे शिजवलंस, ते कसं होतं? तर डिलिशियस, चविष्ट होतं. ओके, पहिलं म्हणतो नो आर्टिकल, आर्टिकलची गरजच नाही म्हणतो. दुसरं म्हणतो अ घ्या, तिसरं म्हणतो द घ्या, आणि चौथं म्हणतो ॲन घ्या.
आता मित्रांनो एखादं नॉर्मल फूड वगैरे असेल तर तिथे आपण अ किंवा ॲन वापरू शकतो. आता ॲनचा संबंध कुठे, तर ए आय यू पासून शब्द असेल, समजा एलिफंट आहे तर इथे ए आय यू आहे म्हणून ॲन एलिफंट घेऊया. इथे फूड आहे, फूड असेल तर आपण इथे अ घेऊ शकतो. पण इथे बघा एखादा जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला विशेष महत्व प्राप्त करून देण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल दोनदा बोलले बघा. जे फूड तू बनवलं होतंस आणि तेच फूड कसं होतं, डिलिशियस होतं, म्हणजे त्याला विशेष महत्व प्राप्त झालंय. म्हणजे इथे द पाहिजे, द फूड स्पेसिफिक. जे तू अन्न बनवलेलं होतंस ते खूप डिलिशियस चविष्ट होतं. विशेष महत्व प्राप्त जेव्हा होतं तेव्हा आपण द हा आर्टिकल तिथे वापरतो. ओके, म्हणून द फूड आलेलं आहे. चला पुढे बघा. In the following questions, out of the 4 alternative, select the one which is similar in meaning to the given underline word. मग काय म्हणतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन, खाली दिलेल्या प्रश्नामध्ये आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह, खाली 4 अल्टरनेटिव्ह 4 पर्याय दिलेले आहेत. सिलेक्ट द वन, असा एक तुम्हाला ऑप्शन निवडायचं विच इज सिमिलर इन मिनिंग. सिमिलरचा अर्थ होतो सारखं, सिमिलर म्हणजे सारखं, सिनोनिमच्या व्यतिरिक्त वापरण्यात तो शब्द. ओके बघा. An attempt is being made to entice otters back to the river. बघा, an attempt म्हणजे प्रयत्न, being made प्रयत्न करण्यात आले. कशाला, तर जे ऑटर आहेत म्हणजे आपल्या माशासारखेच, माशांची एक जात वगैरे, त्या माशांना त्या रिव्हर, त्या नदीच्या काठावरती आणण्यासाठी कोणीतरी त्या माशांना पकडण्यासाठी ते प्रयत्न करण्यात आलेले होते. तर ते त्यासाठी मित्रांनो शब्द वापरला एंटाईस. मग त्या माशांना काठावर आणायचे म्हणजेच त्यांना ट्रॅप मध्ये अडकवायचे, पकडायचे. मग बघा ऑप्शन काय म्हणतो, इन ट्रॅप, इन टेल, इन स्यू, इन रेज. आता त्या किनाऱ्यावर म्हणजे माशा आहेत समुद्राच्या किंवा त्या नदीच्या मधोमध आहेत, त्या मधोमध असणाऱ्या माशांना काय करायचं, समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा त्या नदीच्या किनाऱ्यावर ते आणायचं. कशासाठी, पकडायचंय त्यांना, म्हणजेच त्यांना आकर्षण करायचं, भुरळ घालायची, त्यांना ट्रॅप मध्ये अडकवायचे, कचाट्यात अडकवायचे. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, इन ट्रॅप, हे आपलं आन्सर आहे. ओके, चला आता बघूया डिटेलमध्ये. एंटाईस म्हणजे काय, टू अट्रॅक्ट समवन, एखाद्याला आकर्षित जाणं, टू पर्टिक्युलर प्लेस, एका विशिष्ट जागी त्याला अट्रॅक्ट करणं, ऑर ऍक्टिव्हिटी ऑफरिंग समथिंग प्लीझंट, काहीतरी प्लीझंट, प्लीझंट म्हणजे आनंददायी, त्याला काहीतरी देणं. ओके, म्हणजे त्याला भुरळ पाडणं, त्याला आपण एंटाईस असं आपण म्हणतो, भुरळ पाडणे, एंटाईस करणं. आता बघा ना, माशा आहे, एखाद्या माशाला त्याला याच्यामध्ये जाळ्यामध्ये अडकवायचंय, त्या आकड्यामध्ये अडकवायचं त्याला, तर समुद्रामध्ये त्या माशाला खाण्यासाठी काहीतरी त्या याच्यामध्ये त्या काठीच्या द्वारे त्याला बांधून सोडण्यात येतं. मग सोडल्यानंतर ते मासे काय करतात, त्यांना वाटतं मला खायला काहीतरी भेटत आहे म्हणून ते त्याच्याकडे आकर्षिले जातात. आणि जेव्हा ते आकर्षिले जातात तेव्हा ते लगेच त्याच्या याच्यामध्ये कचाट्यामध्ये पकडलं जातात, इंट्रॅप केलं जातं. म्हणजेच काय केलं जातं, त्यांना एंटाईस केलं जातं, भुरळ पाडलं जातं. एंट्रॅप्ड बघा, टू कॅच इन ऑर ॲज इन ट्रॅप, पकडणे किंवा ट्रॅपमध्ये अडकवणे. आता एंटेलचा अर्थ काय होतो, टू मेक समथिंग नेसेसरी, मेक बनवणं, समथिंग काहीतरी, नेसेसरी अत्यावश्यक, म्हणजे एखादी गोष्ट अत्यावश्यक आहे अशी बनवणं. परिणाम म्हणून एखादी गोष्ट ओढून घेणं त्याला एंटेल म्हणू शकतं. आता इन्स्यूचा अर्थ काय बघा, टू कम आफ्टरवर्ड, फॉलो इमिडिएटली. बघा, टू कम आफ्टरवर्ड किंवा फॉलो इमिडिएटली, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या नंतर एखादी गोष्ट येणं त्याला आपण इन्स्यू असं म्हणू शकतो. परिणाम म्हणून घडून येणं, एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून दुसरी एखादी गोष्ट घडतं त्याला इन्स्यू म्हणतात. इनरेज बघा, इनरेजचा अर्थ टू कॉज समवन टू बिकम व्हेरी अँग्री, असं काहीतरी करणं की एखादा व्यक्ती अँग्री होणं, संतप्त होणं, राग येणं, त्याचा जीवाचा तळपळाट होणं, त्याला तुम्ही एनरेज करणं असं म्हणू शकता. ओके, चला पुढे जाऊया. In the following question, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. Okay, article भरायचं मित्रांनो. Select the most appropriate answer to complete the sentence. ओके, योग्य आर्टिकल भरा आणि ते वाक्य, अधोरेखित वाक्य जो आहे तो पूर्ण करा. बघा, मिस्टर नरेश गोयल इज डॅश डॅश बेस्ट टीचर इन आवर स्कूल. बघा, वाचा, आर्टिकलचा प्रश्न मागे जो होता ना त्याच पॅटर्नचा आहे. बघा, द येतं का इथे, नो आर्टिकल म्हणजे येतच नाही आर्टिकल, ॲन येते का किंवा अ येते का, थोडासा विचार करा आणि बघा काय येतं. तर मित्रांनो इथे ॲक्युरेट आन्सर येतं बघा, द आर्टिकल. कशामुळे, कारण तुम्हाला सांगितलं होतं डिग्रीचे 3 फॉर्म आहेत. पहिला येतो पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा येतो कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा येतो सुपरलेटिव्ह डिग्री. आता इथे बेस्ट वापरले, पॉझिटिव्ह फॉर्म येतो त्याचा गुड, गुड म्हणजे चांगला. कंपॅरेटिव्ह मध्ये त्याचं येतं बघा बेटर, त्यापेक्षा भारी, आणि सर्वात भारी असेल तर बेस्ट,
आणि तुम्हाला सांगितलं सुपरलेटिव्ह डिग्रीचा जर वर्ड आला तर त्याच्या समोर द हे आर्टिकल वापरतात. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे बरोबर आहे. ओके, चला पुढे जाऊया. पुढे बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर फॉलोइंग सेंटेन्स. क्वेश्चन टॅग आहे बघा. दे हॅव रिसिव्ड ऑल द बुक्स. त्यांना सगळे पुस्तकं मिळालेले आहेत. पहिलं म्हणतो हॅवंट दे, दुसरं म्हणतो डिंट दे, तिसरं म्हणतो आरंट दे, चौथं म्हणतो आरंट वी. आता बघा, तुम्हाला म्हणलं क्वेश्चन टॅग करत असताना वाक्य पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह करा, वाक्य निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करा. तर दे हॅव रिसिव्ड इथे नॉट कुठला शब्द आहे का? नाहीये, म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह आहे, याला निगेटिव्ह करायचे. मग हे मॉडल ऑक्झिलरी जो आहे हॅवचं निगेटिव्ह काय होईल? हॅवंट. ओके, हॅवचं निगेशन फॉर्म मध्ये हॅवंट होते आणि जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट दे आहे, म्हणून देला आपण दे घेऊया, म्हणजे हॅवंट दे आपलं करेक्ट आन्सर, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, चला पुढे जाऊया. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. पॅराजंबलचा प्रश्न, सेट ऑफ लेबल सेंटेन्स. सेंटेन्स 1 इज फिक्स्ड. बघा पहिलं जे वाक्य दिले बघा पॅराजंबलचा आहे, अगोदरचा होता त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. ओके, सेंटेन्स 1 इज फिक्स्ड. एक पहिलं नंबरचे जे वाक्य आहे ते फिक्स आहे, म्हणजे हे जे वाक्य आहे ना ते फिक्स आहे. याच्यानंतरची सिक्वेन्स लावायची तुम्हाला. आफ्टर विच these sentences when properly sequenced from a coherent paragraph select the most logical order of a sentence from among the option. पहिलं सेंटेन्स बरोबर दिलंय, खालच्या सेंटेन्सचा क्रम लावायचा. पहिलं सेंटेन्स वाचूया काय म्हणतो बघा. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी. देअर वॉज अ मंक, तेथे एक मंक होता, धर्मगुरू होता, हो की नाही. इन कुठे होता? इन द रेंज ऑफ हिमालय. रेंज म्हणजे पर्वत. हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये एकेकाळी एक मंक होता, धर्मगुरू होता. मग पुढे बघा, सर्व वाचूया आपण पिक्युआर. द मोमेंट ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर ही नोटीस अ स्कॉर्पियन देअर. दुसरं, वन मॉर्निंग ऑन अ सनी डे ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर आर विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फॉरवर्ड. ओके, आता बघायचं काय म्हणतो. वन्स अपॉन अ टाइम एकेकाळी एक धर्मगुरू होता हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये. आता बघा, एकेकाळी हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये एक धर्मगुरू होता. मग मित्रांनो याला सिक्वेन्स तुम्हाला कनेक्ट करायचं, तर वाचूया आपण काय काय येतं. पहिलं म्हणतो आर जोडा. आता बघा मला सांगा, विच पासून डायरेक्ट चालू होईल का? विच ही हॅड टू क्रॉस टू फर्दर. ओके, विच ही हॅड टू क्रॉस मूव्ह फर्दर. ओके, दुसरं बघा काय दिलं याच्यामध्ये, क्यू दिलंय. वन मॉर्निंग ऑन अ सनी डे ही केम अक्रॉस शालो रिव्हर. एके सकाळी ऑन अ सनी डे, सनी डे म्हणजे काय? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हे केम अक्रॉस अ शालो रिव्हर, एका शालोचा अर्थ होतो मित्रांनो उथळ, जास्त खोल नाही अशी नदी. आता बघा सरळ एक कनेक्ट करू आपण त्याला. आणि तिसरं पी काय म्हणतं, द मोमेंट त्या क्षणाला ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर ही नोटीस अ स्कॉर्पियन देअर. आता मित्रांनो बघा इथे क्लिक व्हायले ना बघा. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालय. ओके, इन द रेंज ऑफ हिमालय. आता याच्यानुसार आपण बघूया, हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये एक धर्मगुरू होता. पुढे बघा, वन मॉर्निंग हे येतं क्यू पासून. आता क्यू पासून इथे बघूया. वन मॉर्निंग एके सकाळी ऑन अ सनी डे सूर्याच्या दिवसामध्ये, एक नाही किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर, त्याला नदीच्या पार करायचं होतं. आता रिव्हर नदी आहे, मग नदीसाठी मित्रांनो बघा विच वापरले. ओके, वस्तू असेल नॉन लिव्हिंग असेल विच वापरा, म्हणजे क्यू बरोबर आलाय, दुसरा आलाय आर. विच ही हॅड टू क्रॉस, जी की नदी त्याला पास करायची होती, क्रॉस करायची होती, कुठे? फर्दर जाण्यासाठी. ओके, म्हणजे आर झालंय. आणि मग तिसरं काय, द मोमेंट आणि त्या क्षणाला ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर. बघा नदीसाठी शब्द आला, ज्या वेळेला तो नदीमध्ये एंटर करत होता त्यावेळेला त्याने नदीमध्ये एक स्कॉर्पियन बघितला, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट आलेलं आहे. ओके, चला पुढे बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. बघा खाली पार्ट दिलाय त्याच्यामध्ये एरर आहे. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. त्या पार्टमध्ये एरर आहे. अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन, आणि योग्य पर्याय निवडा. इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर सिलेक्ट नो एरर. जर त्या वाक्यामध्ये कुठली एरर नसेल तर नो एररला निवडा. बघा, माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू सपोर्ट आवर फॅमिली. ओके, पहिलं ऑप्शन आहे सपोर्ट आवर फॅमिली मध्ये एरर आहे का? दुसरं बघा, माय फादर हॅड टू बर्न मध्ये एरर आहे का? बघा, तिसऱ्यामध्ये नो एरर आहे का? बघा, द मिडनाईट ऑइल आहे का एरर? बघा, तर थोडंसं विचार करा एरर काय याच्यामध्ये. तर मित्रांनो वाक्यामध्ये कुठलीही एरर नाहीये. ओके, वाक्य बघा आता.
माय फादर झाला सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर आलंय मित्रांनो हॅड टू. ग्रामरच्या वाक्यामध्ये बसतंय का बघा. हॅड टू घेतलं रे, घेतलं इथं हॅड टू. नंतर तुम्हाला फर्ब शोधायचा बर्न. सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस फर्ब 1. बाकी काय इतर पार्ट ऑब्जेक्टचा. मिडनाईट ऑइल ऑब्जेक्टचा पार्ट झाला. मग सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस फर्ब प्लस ऑब्जेक्ट याचा अर्थ होतो भूतकाळामध्ये एखादी गोष्ट करावी लागली हे सांगण्यासाठी हॅड टूचा वापर करतात. वर्तमान काळामध्ये एखादी गोष्ट करायची असेल तर सब्जेक्ट प्लस हॅव टू ऑब्लिक हॅज टू प्लस फर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट वापरतात. हे बघा प्रेझेंट मध्ये सांगतोय, हे प्रेझेंट मध्ये. हे कधी हॅड टू पास्ट मध्ये. आणि फ्युचर मध्ये मित्रांनो काय करायचं, सब्जेक्ट प्लस शॅल हॅव टू किंवा विल हॅव टू तुम्हाला फ्युचर साठी वापरावं लागेल. मग इथे अर्थ काय होतो बघा. माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल. आता मिडनाईट ऑइलचा म्हणजेच काय, खूप परिश्रम करावे लागले. माझ्या वडिलांना माझ्या कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. म्हणजे मित्रांनो सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस फर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट या फॉर्मॅटमध्ये वाक्य आहे. म्हणजे वाक्यामध्ये नो एरर आहे, वाक्यामध्ये कुठलीही एरर नाहीये. तर मित्रांनो आजच्या आपल्या सेशन मधले, आपल्या व्हिडिओ मधले हे महत्त्वाचे प्रश्न होते. व्यवस्थितपणे रायटिंगमध्ये जो काही तुम्हाला कन्सेप्ट महत्त्वाचे वाटत असतील ते सर्व काही कन्सेप्ट व्यवस्थितपणे लिहून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. थँक्यू.